डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त ही जी व्याख्यानमाला या संस्थेच्या वतीने आयोजित केली जात आहे, या व्याख्यानमालेतील शेवटच्या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, मी आंबेडकरवाद समकालीन संदर्भ या अनुषंगाने एक मांडणी आपल्यासमोर सादर करेल. आंबेडकरवाद ही काही संकल्पना म्हणून जी आहे ती काही फारशी मांडल्या गेलेली नाही. आपल्याला जर पटकन कोणी विचारलं की आंबेडकरवाद म्हणजे काय, त्याचं तत्व काय आहे, त्याची मेथड काय आहे, आंबेडकरवादाची काय मेथड आहे की ज्या अन्वेषण पद्धतीच्या आधारे आपण विश्लेषण करू शकू समाजामधलं अनेक घटनांचं, संकल्पनांचं, तर आपण तितक्या लवकर आपल्याला त्याविषयी भाष्य लवकर करता येणार नाही. म्हणून आंबेडकरवाद आहे का हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे आणि अद्याप समाधानकारकपणे आंबेडकरवाद अशा स्वरूपाची मांडणी उपलब्ध नाही. हा सगळा प्रश्न चर्चेला गेला 1970 नंतर. तोपर्यंत आंबेडकरवाद अशा स्वरूपाची मांडणी करण्याची काही वेळ आली नाही, तशा स्वरूपाचा प्रयत्न झाला नाही. पण दलित पॅन्थरच्या उदयानंतर आणि आंबेडकर आणि मार्क्स यांच्या समन्वयाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती आंबेडकरवादाच्या चर्चेची सुरुवात झाली आणि डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी एक छोटी पुस्तिका आंबेडकरवाद तत्व आणि व्यवहार अशी 30 वर्षांपूर्वी लिहिली आणि मग अशा स्वरूपाची एक चर्चा सुरू झाली की आंबेडकरिझम अशी काही गोष्ट आहे का. मी 1-2 अभ्यासकांशी बोललो तर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की आंबेडकरवाद असं काही आहे का. आणि हा प्रश्न म्हणजे आंबेडकरवाद अशा स्वरूपाचा काही वाद आहे का याच्याविषयीची खूप प्रक्षोभक अशा स्वरूपाचं एक प्रोव्होकेटिव्ह अशा स्वरूपाचं शंका हे अनंत तेलतुंबडे हे गेल्या अनेक वर्षांपासून उपस्थित करत आहेत. ते असं म्हणतायत की आंबेडकरवाद याची मांडणी अद्याप व्हायची आहे. ती बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरच्या अभ्यासकांनी त्याचा विकास करणे अपेक्षित होतं, तो झालेला नाही. पुन्हा आपल्याला मार्क्सवादाकडे जावं लागेल की मार्क्सने स्वतःचा इझम असा काही मांडला नाही, पण नंतरच्या काळामध्ये मार्क्सवादाची व्याख्या करण्याचा प्रयत्न झाला. लेनिनने मार्क्सवादाची एक व्याख्या केली आणि नंतर उत्तरोत्तर मार्क्सवादाची मांडणी विकसित होत गेली आणि मार्क्सवाद हा एक इझम म्हणून, एक अन्वेषण पद्धती म्हणून आता स्थिर झालेली एक विचारप्रणाली आहे. मार्क्सने जे मांडलं त्याला मार्क्सवाद असं आज तरी आपण म्हणू शकत नाही, तसं म्हणणे चुकीचं होईल. त्याच्यामध्ये अनेक अभ्यासकांनी योगदान दिलेलं आहे आणि अत्यंत व्यामिश्र अशा स्वरूपाचा डिस्कोर्स आज मार्क्सवादाच्या अनुषंगाने उभा आहे. जे मार्क्सवादाचं आहे तेच स्त्रीवादाचं आहे की आपल्याला स्त्रीवादाचा ओरिजिन, त्याचा विकास, त्याचा विषयीचे काही 4 नावं हे पटकन सांगता येणार नाही, पण स्त्रीवाद नावाचा एक अत्यंत समृद्ध असा एक विचार किंवा एक दृष्टिकोन हा आता विकास पावलेला आहे. आंबेडकरवादाचं असं झालेलं नाही अशी एक तक्रार आहे आणि ती तक्रार आपण सकारात्मकरित्या घेतली पाहिजे. आंबेडकरांचं साहित्य उपलब्ध आहे म्हणजे आंबेडकरवाद उपलब्ध आहे अशा स्वरूपाचं सुलभ असं समीकरण आपल्याला करता येणार नाही. आंबेडकरवादाची मांडणी हा एक नित्याचा सातत्याचा विषय असू शकतो. त्याच्यामध्ये अनेक लोकांना भागीदारी करावी लागेल, अनेक लोकांना योगदान द्यावं लागेल आणि त्यातून कदाचित आपल्याला आंबेडकरवादाची जी मूलतत्व आहेत, आंबेडकरवादाची जी अन्वेषण पद्धती आहे तिचा काही विकास हा करता येईल, काही मांडणी त्या स्वरूपाची करता येईल. मी पुन्हा मार्क्सवादाकडे जाईल की मार्क्सवादाचा विकास होण्यासाठी स्वतः मार्क्सवादावरती खूप मोठे हल्ले झालेले आहेत. गेल्या 150 वर्षांचा, 250 वर्षांचा तो संपूर्ण इतिहास आहे आणि मार्क्सवादावरती 2 प्रकारचे
आक्रमणं झालीत. एक जे आक्रमण होतं ते मुख्यतः उजव्या विचारसरणीचं होतं, भांडवली विचारसरणीचं होतं. त्यांनी मार्क्सवादापुढे एक आव्हान उभं केलं. ते आव्हान एवढं महत्त्वाचं नव्हतं, पण जे स्वतःला मार्क्सिस्ट म्हणवायचे, जे मार्क्सवादी परंपरेमध्ये अभ्यास करायचे, काम करायचे आणि काही प्रकारचं विवेचन सादर करायचे जगभर, त्यांनी मार्क्सवादावरती जे आक्षेप घेतले आणि जे हल्ले केलेत, त्यामधून मार्क्सवाद हा एक विचारप्रणाली म्हणून ती तावून सुलाखून निघाली. आणि आता आपल्याला मार्क्सवादाच्या अंतर्गत अनेक अशा प्रकारचे विचारप्रवाह दिसतील, अनेक अंतर्विरोध दिसतील. मार्क्सच्या अत्यंत प्रमाणभूत ज्या धारणांवरती मार्क्सवाद उभा आहे, तशा अत्यंत पायाभूत अशा धारणांना देखील आव्हान देण्याचं महत्त्वाचं काम हे 20व्या शतकामध्ये झालं. आपल्याकडे एकूणच भावनिकता आणि जे काही भावनिक राजकारण आणि संस्कृती आणि अस्मितेचं राजकारण हे भारतामध्ये आणि संपूर्ण आशिया खंडामध्ये जे कार्यरत आहे, त्यामुळे आपल्याला एतद्दिशीय म्हणवता येईल, आपल्या स्वतःच्या म्हणवता येतील अशा विचारप्रणाल्या विकसित करण्यामध्ये आपल्याला फारसं यश आलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर असा कोण अभ्यासक आहे, विचारवंत आहे की ज्याने आंबेडकरवादाचा विकास केला, आंबेडकरवादाचं अन्वेषण पद्धतीमध्ये त्याचं विकसन केलं, तर आपल्याला त्याच्याविषयीचं काही नाव आपल्याला पुढे लवकर येणार नाही. तर या पार्श्वभूमीवरती मी आंबेडकर वादाची जी मूलभूत मांडणी आहे ती बाजूला ठेवतो. तो एक खुला प्रश्न म्हणून आपल्यासमोर ठेवतो आणि मी पुढे जातो. अगदी अलीकडच्या काळामध्ये सुधाकर गायकवाडांचं एक पुस्तक आलं, जे त्यांच्या संपूर्ण आयुष्यभराच्या अभ्यासाचा सार आहे. तो एक महत्त्वाचा ग्रंथ आहे की जो कदाचित आपल्याला आंबेडकरवादाच्या मांडणीच्या दिशेने पुढे नेता येईल. तो एक संदर्भ फक्त इथे मला सांगावासा वाटतो आणि आपण आणखी पुढे जाऊ. मला व्यक्तिशः नेहमी असं वाटलं, जेव्हा 1970च्या नंतर आंबेडकरवाद हा वाद आहे का ह्या चर्चेला तोंड फुटलं आणि विशेषतः डाव्या अभ्यासकांनी याच्याविषयीचे प्रश्न उपस्थित केले आणि मग तत्त्वज्ञान आणि विचारप्रणाली यांच्यामधला भेद हा चर्चेचा मुख्य संदर्भ बनला आणि असं मांडलं गेलं, आजही मांडलं जातं, काही वेळा उघडपणे, काही वेळा खूप वेगळ्या अशा परिभाषेमध्ये मांडलं जातं की मार्क्सवाद जो आहे तो इझम आहे, तो वाद आहे, आंबेडकरवाद हा वाद नाही. मला व्यक्तिशः या वादामध्ये फारसं महत्त्व मला यासाठी वाटत नाही की एखादा विचार हा फिलॉसॉफी आहे का, हा मुद्दा 20व्या शतकातल्या पॉलिटिकल सायन्स आणि इतर अनेक ज्या अलाइड ज्या डिसिप्लिन्स आहेत, संलग्नित ज्या विद्याशाखा आहेत, त्यांच्यामधल्या अभ्यासकांनी हा मुद्दा बाद ठरवलेला आहे. मी पुन्हा उदाहरणासाठी मार्क्सवादाकडे जाईल की मार्क्सवाद हा एक अत्यंत विकसित अशा स्वरूपाचा एक डिस्कोर्स आहे, एक विचारव्यूह आहे. परंतु 20व्या शतकामध्ये जेवढा प्रभाव या अशा विकसित अशा मार्क्सवादाचा राहिला नाही, वेगवेगळ्या चळवळींवरती आणि वेगवेगळ्या विद्याशाखांवरती त्या मार्क्सवादापेक्षा जास्त प्रभाव हा मार्क्सवादाला ज्यांनी आव्हान दिलं त्या अभ्यासकांचा राहिला. म्हणजे उदाहरणार्थ अँटोनिओ ग्राम्शीचा प्रभाव हा 20व्या शतकावरती खूप मोठा राहिला, विशेषतः जो उत्तरार्ध आहे 20व्या शतकाचा त्या कालखंडावरती, जेव्हा ग्राम्शी इंग्रजीमध्ये भाषांतरित झालं ग्राम्शींचं वाङ्मय, आणि नंतर आपण पाहतो की वेगवेगळ्या डिसिप्लिन्स आहेत आणि वेगवेगळ्या चळवळी आहेत. म्हणजे जेवढं प्रभाव हा स्त्रीवादी चळवळीवरती ग्राम्शीचा होता तेवढा मार्क्सचा नव्हता नंतरच्या काळामध्ये. पण ग्राम्शी हा एका बाजूला आपण तत्त्वज्ञ आहे असं म्हणण्याचं धैर्य करू शकत नाही. तसं एक मार्क्सिझम एक अत्यंत विकसित अशा स्वरूपाचं डिस्कोर्स आहे, एक फिलॉसॉफी आहे. तसं कोणी धैर्य करणार नाही की ग्राम्शी हा फिलॉसॉफर होता. पण तरी देखील ग्राम्शीने जे काही योगदान दिलेलं आहे संपूर्ण मुक्तिदायी राजकारणाला आणि मुक्तिदायी ज्ञानमीमांसेला, ते 20व्या शतकामधलं ते योगदान हे अजोड आहे. तेवढं योगदान मला वाटत नाही की 20व्या शतकामध्ये दुसऱ्या कुठल्या अभ्यासकाने दिलं असेल. आणि असाही एक आपल्याला अभ्यास समोर आलेला दिसतो की 20व्या शतकामध्ये सर्वात जास्त चर्चीला गेलेला जो विचारवंत होता पॉलिटिकल डिस्कोर्समध्ये, तो अँटोनिओ ग्राम्शी होता. त्यामुळे एखादा विचार हा फिलॉसॉफी आहे का, हा जो मुद्दा 70च्या दशकामध्ये महत्त्वाचा होता. आणि मग फिलॉसॉफीच्या व्याख्यांचे अनेक अशा स्वरूपाचे निकष हे पुढे मांडले गेले आणि त्या अनेक निकषांवरती फुल्यांना आणि आंबेडकरांना ते फिलॉसॉफर्स नाहीत अशा अनुषंगाने जी मांडणी केल्या गेली, ती सगळी मांडणी कदाचित त्या काळामध्ये आवश्यक होती. मुख्यतः शरद पाटील यांनी मग फुल्यांना तत्त्वज्ञ म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, आंबेडकरांना तत्त्वज्ञ म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्या आशयाचे 2 लेख त्यांनी 70च्या दशकामध्ये लिहिलेले होते.
पण तो सगळा संदर्भ जेव्हा आपण राज्यशास्त्रामध्ये आणि इतर राजकीय चळवळींमध्ये प्रत्यक्ष पाहतो आहोत की ग्रामशीसारखा एक विचारवंत हा जास्त प्रभावी राहतो आणि त्याने जे सिद्धांतन केलेलं आहे ते स्वतःचा एक फिलॉसॉफी म्हणून नसेल, पण ते सिद्धांतने अधिक प्रभावी ठरतं संपूर्ण चळवळीच्या अनुषंगाने. त्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की फुले आंबेडकर हे तत्त्वज्ञ होते का, हा मुद्दा तेवढा महत्त्वाचा नाही, तेवढा तो रिलेव्हंट नाही, जेवढा त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे जे काही संपूर्ण जीवन ध्येय आहे आणि समाज परिवर्तनासाठी आवश्यक जे काही साधनं त्यांनी विकसित केलेली आहेत विश्लेषणाची, त्यांचा जो रिलेव्हन्स आहे तो रिलेव्हन्स हा त्यांच्या फिलॉसॉफर असण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा वाटतो. आणि म्हणून हा मुद्दा एक प्रकारचा एक ओपन क्वेश्चन म्हणून मी सोडतो आंबेडकरवादाच्या व्याख्येचा आणि आपण पुढे जाऊयात. तरी देखील मी एक मुद्दा मांडू इच्छितो की रावसाहेब कसबे यांनी आंबेडकरवादाची व्याख्या करण्याचा पहिला प्रयत्न केला आणि त्यांनी 3 संकल्पना घेऊन आंबेडकरवादाची व्याख्या केली. ज्याप्रमाणे मार्क्सवादाची व्याख्या लेनिनने 3 संकल्पना घेऊन केली की इंग्लंडमध्ये विकसित झालेलं अर्थशास्त्र, त्याचा एक प्रभाव मार्क्सवरती होता. फ्रान्समध्ये विकास पावलेला समाजवादी विचारांचा प्रभाव होता आणि जर्मन जी फिलॉसॉफी होती, जर्मनीमध्ये जो संपूर्ण फिलॉसॉफिकल जे डिबेट्स झाले 19व्या शतकामध्ये, त्याचा प्रभाव मार्क्सवरती होता. त्याप्रमाणेच एक व्याख्या ही रावसाहेब कसबे यांनी आंबेडकरवादाची केली आणि त्यांनी सांगितलं की आंबेडकरवादामध्ये 3 मुख्य सूत्र आहेत. एक जो आहे तो बौद्धवाद आहे, दुसरी जी संकल्पना आहे जी महत्त्वाची आहे आंबेडकरवादाच्या व्याख्येमध्ये ती म्हणजे सामाजिक लोकशाही आहे आणि तिसरी जी संकल्पना आहे ती समाजवाद आहे. आंबेडकरवादाची व्याख्या 3 संकल्पनांच्या आधारे करण्याचा प्रयत्न रावसाहेब कसबे यांनी केला. परंतु पुन्हा प्रश्न आहे की एक आंबेडकराईट मेथड किंवा फुले आंबेडकराईट मेथड अशा स्वरूपाची काही मेथड आहे का की जिच्या आधारे आपण विश्लेषण देऊ शकतो, काही प्रकारचं अन्वेषण पुढे नेऊ शकतो. तर हा पुन्हा मुद्दा हा फुले आंबेडकरवादाच्या विकासाचा मुद्दा आहे. केवळ त्यांचं चरित्र आणि त्यांचे विचार हे त्रुटक स्वरूपामध्ये मांडणे किंवा त्यांच्यामध्ये केवळ सुसंगती शोधणे किंवा त्याची केवळ सामाजिक उपयोगिता सिद्ध करणे म्हणजे फुले आंबेडकरवादाचा विकास होतो, अशी आत्मवंचना आपल्याला करता येणार नाही. म्हणून हा एक ओपन इश्यू आहे जो सर्वांच्या योगदानासाठी खुला आहे आणि हा दीर्घकाळ चालणारा प्रवास असेल असं मला वाटतं. मी एका विशिष्ट अशा संदर्भाकडे येईल की जिथे आंबेडकरवादाच्या विकासाचे काही स्वरूपाचे संदर्भ खुले होतात. गर्डा लर्नर ह्या एक स्त्रीवादी अभ्यासिका आहेत ज्यांनी प्राचीन काळामधल्या लेण्यांमधल्या चित्रांचा अभ्यास करून एक मुद्दा पुढे आणला, ज्या मुद्द्यांनी मार्क्सवादाच्या प्रमाणभूत धारणांना पुन्हा आव्हान दिलं. गर्डा लर्नर यांनी मेसोपोटेमियन या प्रदेशामध्ये जे अतिप्राचीन जे भित्तिचित्र आहेत गुहांमधली, त्यांच्या अभ्यासातनं हे मांडलं की समाजामधल्या ज्या सामाजिक संस्था असतात त्या सामाजिक संस्था ह्या सुटेपणाने कार्यरत नसतात. म्हणजे जातीव्यवस्था असेल, पुरुषसत्ता असेल, भारतीय संदर्भामध्ये मी बोलतो. गर्डा लर्नर ज्या बोलतायत त्या अतिप्राचीन प्राग ऐतिहासिक काळामधल्या 2 सामाजिक संस्थांविषयी त्या बोलतायत. एक बोलतायत त्या आर्थिक विषमतेविषयी आणि दुसरं त्या बोलतायत त्या स्त्री पुरुष विषमतेविषयी. मग गर्डा लर्नरने असं मांडलं की ते जे चित्र आहेत त्या चित्रांमधनं आपल्याला कसं दिसतं की स्त्रिया ह्या एकसंध गट नाही आहेत. आणि कोणत्या काळाविषयी आपण बोलतोय की जिथे आर्थिक विषमता ही आकाराला आलेली नाही, तिचा विकास झालेला नाही आणि समाजाचं स्पष्टपणे असं विभागणी वरचा वर्ग आणि खालचा वर्ग किंवा सदन आणि अधन अशा स्वरूपाची विभागणी जिथे स्पष्ट झालेली नाही, अशा अत्यंत अविकसित सामाजिक विकासाच्या अत्यंत सुरुवातीच्या टप्प्यावर सुद्धा असं दिसतं की स्त्रिया ह्या एकसंध नाही आहेत, स्त्रियांमध्ये आर्थिक स्तर आहेत. आणि मग त्यांनी अशी मांडणी केली की ज्याचा एका वाक्यामध्ये आपल्याला असं त्याचा सारांश रूपाने सार रूपाने सांगता येईल की पॅट्रियार्की म्हणजे पितृसत्ता ही एक व्यवस्था म्हणून आणि आर्थिक विषमता ही एक व्यवस्था म्हणून यांच्यामध्ये अत्यंत घट्ट आणि अत्यंत जैविक अशा स्वरूपाचे आंतरसंबंध असतात. ह्या 2 व्यवस्था ह्या परस्परांपासून भिन्न आहेत, त्यांचा परस्परांशी काही संबंध नाही, अशा स्वरूपाचा विचार आपल्याला करता येणार नाही. गर्डा लर्नर यांचं हे जे प्रतिपादन आहे हे विशेषतः
उमा चक्रवर्तींनी जे ब्रॅह्मिनिकल पॅट्रियार्कीचं जे सिद्धांतन केलेलं आहे की एका बाजूला वर्णजाती व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला पितृसत्ता यांच्यामध्ये कोणते आंतरसंबंध आहेत हे मांडण्यासाठी उमा चक्रवर्ती वारंवार गडा लहनर यांच्या या सगळ्या संशोधनाची चे संदर्भ घेतात. मी ते केवळ यासाठी इथे उपस्थित केलेला मुद्दा आहे की या गडा लहनर यांच्या खूप पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1916 कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएशनचा एक भाग म्हणून एक निबंध लिहिला होता, कास्ट्स इन इंडिया नावाचा. आणि त्या निबंधामध्ये त्यांनी जातीव्यवस्था आणि पितृसत्ता यांच्यामध्ये जे आंतरसंबंध आहेत ते आंतरसंबंध उलगडून दाखवले. हे जे टेक्स्ट आहे, काल आपण ॲनिहिलेशन ऑफ कास्टवरती व्याख्यान ऐकलं, पण ॲनिहिलेशन ऑफ कास्ट 36 आलेलं टेक्स्ट होतं, 1936 लिहिलं गेलेलं टेक्स्ट होतं. त्याच्या 20 वर्ष आधी, जेव्हा बाबासाहेबांचं वय अवघं 25 वर्ष आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन ते पूर्ण करतायत आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी हा निबंध लिहिला. अत्यंत पायाभूत निबंध आहे. जो निबंध मी पुन्हा एका त्या मुद्द्याकडे येतो की वेगवेगळ्या ज्या शासन शोषणाच्या संस्था असतात, वेगवेगळ्या ज्या प्रभुत्व गाजवणाऱ्या ज्या संस्था असतात, दमनकारी ज्या संस्था असतात, त्या संस्थांमध्ये कोणते आंतरिक संबंध असतात, हा मुद्दा पूर्ण जगाच्या पार्श्वभूमीवरती इतक्या सघनपणे आणि वयाच्या इतक्या या अशा कोवळ्या टप्प्यावरती मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले महत्त्वाचे विद्वान होते. हे मी यासाठी सांगू इच्छितो की इथे काही प्रकारचा एक अवकाश तयार होतो जिथे आपल्याला आंबेडकरवादाचा विकास करता येईल. मी यासाठी सांगतो की मार्क्सवादावरती खूप मोठी टीका झाली की मार्क्सवाद ही एक अत्यंत प्रभावकारी आणि अत्यंत उपयुक्त अशी जरी विचारप्रणाली असली तरी वर्गेतर ज्या शोषण संस्था आहेत, म्हणजे वर्ग नावाची एक संपूर्ण रचना भारतामध्ये आहे, संपूर्ण जगभर आहे, पण वर्गेतर ज्या शोषण संस्था आहेत त्या शोषण संस्थांचं आकलन करून घेण्यासाठी मार्क्सवादाची किती उपयुक्तता आहे हा प्रश्न जगभर उपस्थित करण्यात आलेला आहे. हा प्रश्न भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केला, नंतर अनेक अभ्यासकांनी उपस्थित केला, आफ्रिकन देशामध्ये काळ्या अभ्यासकांनी उपस्थित केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण जगभरातल्या स्त्रीवादी अभ्यासकांनी मार्क्सवादाशी हे वैर उभं केलं. मुळात स्त्रीवादातला एक मोठा घटक हा मार्क्सवादामधनं म्हणजे डाव्या चळवळीमधनं बाहेर पडलेला घटक होता, ज्यांची मागणी अशी होती की संपूर्ण या वर्ग केंद्री विश्लेषणामध्ये म्हणजे आर्थिक विषमतेच्या याला केंद्रभूत ठेवून जे विश्लेषण केलं जातं त्या विश्लेषणामध्ये स्त्री प्रश्न हा दुर्लक्षिला जातो. स्त्री प्रश्नाचं जे एक स्वायत्त, काही सापेक्षता स्वायत्त, पूर्णतः तो स्वायत्त नाही आहे. आपण गडा लहनरचा संदर्भ आणि बाबासाहेबांचं आपण थोडीशी चर्चा केली, पण जे काही स्त्री प्रश्नाचं जे वैशिष्ट्यपूर्ण जे रूप आहे त्याची जी विशिष्टता जी आहे ती विशिष्टता ही या ऐतिहासिक भौतिकवादाच्या, ज्याच्यावरती संपूर्ण मार्क्सियन अन्वेषण पद्धती उभी आहे, त्या पोलादी संपूर्ण चौकटीमध्ये स्त्री प्रश्नाची जी विशिष्टता आहे ती विशिष्टता ही दुर्लक्षिली जाते. आणि ह्या कारणामुळे पहिल्यांदा कम्युनिस्ट चळवळीमधनं मोठ्या प्रमाणावरती स्त्री अभ्यासक बाहेर पडले आणि ते बाहेर पडल्यानंतरच स्त्रीवादाचा विकास होऊ शकला. ते जर ते पूर्णतः त्या ऐतिहासिक भौतिकवादी फ्रेमवर्कमध्ये अडकले असते तर त्यांना पितृसत्तेची जी काही सापेक्ष स्वायत्तता जी आहे, म्हणजे पितृसत्ता ही भांडवलशाहीशी जोडलेली आहे, ती भारतामध्ये जातीव्यवस्थेशी पण खूप सघनपणे जोडली गेलेली आहे, तरी देखील पितृसत्तेचं जे काही स्वतंत्र असं, जे काही सापेक्ष स्वयंभू असं जे काही अस्तित्व आहे त्याचं विश्लेषण करण्यासाठीची जो अवकाश होता तो अवकाश त्यांना निर्माण झाला नसता. या पार्श्वभूमीवरती पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या निबंधाकडे आपल्याला जावं लागेल की जो निबंध त्यांच्या अकॅडमिक रायटिंगची सुरुवात आहे. त्याच्यापूर्वी त्यांनी काय लिहिलं हे फारसं उपलब्ध नाही आणि असलं तरी ते कास्ट इन इंडिया या निबंधा एवढं महत्त्वाचं नाही. म्हणून त्यांची जी सुरुवात आहे त्या सुरुवातीमध्येच एक मुद्दा पुढे येतो, जो मुद्दा ते गडा लहनरच्या खूप आधी मांडतात, उमा चक्रवर्तींच्या खूप आधी मांडतात आणि नंतर 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे मोठे डिबेट सुरू झाले, वेगवेगळ्या विचारप्रणालींच्या मर्यादांच्या चर्चा करणारे आणि वेगवेगळ्या विचारप्रणाल्यांमध्ये जो समन्वय असायला पाहिजे त्या समन्वयाचे जे डिबेट सुरू, त्याच्या खूप आधी बाबासाहेब आंबेडकर हा मुद्दा उपस्थित करतायत की जी शोषण व्यवस्था असते ती शोषण व्यवस्था ही एकतर स्वायत्त नसते आणि एकच एक शोषण व्यवस्था एखाद्या समाजामध्ये अस्तित्वात असेल असंही संभवत नाही. हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा बनतो की आता आपण पाहतो की चळवळी ह्या वेगवेगळ्या उद्देशाने चळवळी ह्या भारतामध्ये सुरू आहेत
भांडवलशाहीच्या विरोधामध्ये डावी चळवळ सुरू आहे. जाती प्रश्नाला घेऊन एक संपूर्ण आंबेडकरी दलित चळवळ उभी आहे आणि स्त्री प्रश्नाला घेऊन एक स्त्रीवादी चळवळ उभी आहे. आणि या चळवळींमध्ये सुसंवाद नाही, या चळवळींमध्ये काही स्वरूपाचा अंडरस्टँडिंग नाही, जे काही कॉमन अंडरस्टँडिंग असायला पाहिजे अशा कॉमन अंडरस्टँडिंगचा अभाव आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला पुन्हा कास्ट इन इंडियाकडे जावं लागेल की जिथे बाबासाहेब खूप त्याला असं म्हणता येईल की विद्वत्ता त्यांची पूर्ण पणाला लावून जे उपलब्ध अमेरिकेमध्ये आणि इंग्रजीमध्ये जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये जे काही संशोधन उपलब्ध होतं, कारण 1916 हा खूप जुना काळ आहे, म्हणजे आजपासून एक्झॅक्टली 100 वर्षांच्या आधीचा काळ आहे, पण जे काही उपलब्ध असेल त्यांना अमेरिकेमध्ये कोलंबियासारख्या विद्यापीठामध्ये त्याच्या आधारे त्यांनी भारतामधल्या दोन शोषण दोन सामाजिक संस्थांच्या आंतरसंबंधांविषयी भाष्य केलं. त्याच्या खूप तपशिलामध्ये मी आता जाणार नाही, पण मला असं वाटतं की ॲनिहिलेशन ऑफ कास्ट जेवढं समजणे आवश्यक आहे जातीचा अंत करण्यासाठी, तेवढंच आवश्यक आहे की जातीचं मूळ काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक साधारणपणे सोशल सायन्सेसमध्ये ही एक सर्वत्र स्वीकारली गेलेली एक मान्यता प्राप्त अशा स्वरूपाची अभ्यास पद्धती आहे की जी संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे किंवा जी एक सोशल प्रॅक्टिस आपल्याला समजून घ्यायची आहे तिच्या मुळाशी आपल्याला जायला पाहिजे. तिची गतिशक्ती काय आहे आणि तिची कार्यपद्धती कशी आहे आणि ती सामाजिक व्यवस्था ही कशी टिकून राहते, तिचं वैशिष्ट्य काय आहे, तिचं वर्णनामध्ये आपण अडकून न राहता आपल्याला तिच्या मुळाशी जावं लागेल. आणि जी समस्या म्हणून आपल्या पुढे उभी आहे त्या समस्येचं मूळ आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणून ज्याप्रमाणे आपण ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे खूप तेही टेक्स्ट खरं तर दुर्लक्षित आहे. जेव्हा आपल्या या नांदेडच्या विद्यापीठामध्ये यावरती एक सेमिनार झालेला होता 3 वर्षांपूर्वी, तेव्हा आम्हाला खूप लोकांनी सांगितलं की आम्हाला माहिती नाही ॲनिहिलेशन ऑफ कास्ट काय, हे टेक्स्ट काय माहिती नाही. पण त्याचा 75 वर्षाच्या अनुषंगाने तो सेमिनार घेण्यात आलेला होता. आज कास्ट इन इंडियाला 100 वर्ष होत आहेत त्या एका निबंधाला. मला असं वाटतं की ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा कळस आहे की जिथे बाबासाहेब एक विशिष्ट अशा स्वरूपाचं दिशा दिग्दर्शन करतायत जाती व्यवस्थेच्या उच्चाटनाच्या संदर्भामध्ये, पण त्याच्या खूप मागे जावं लागेल. आणि ज्या सामाजिक संस्थेचं उच्चाटन करायचं आहे तिचं मेकॅनिझम काय, तिचं ओरिजिन काय, तिचं डेव्हलपमेंट काय आहे हे समजून घेण्यासाठी पुन्हा आपल्याला त्या एका निबंधाकडे जावं लागेल. आंबेडकरवादाचा विकास करण्याचा जो संदर्भ आहे त्याचा एक केवळ संदर्भ की कोणत्या दिशेने जाता येऊ शकतं ते फक्त खुलं करण्याच्या अनुषंगाने मी बोललो. हा केवळ एक ज्याला म्हणता येईल की एक त्रोटक असा एक संदर्भ आहे, पण अशा अनेक अंगांनी त्याचा विचार केल्यानंतर कदाचित आपल्याला त्याच्या विकासाच्या दिशेने पुढे जाता येईल. एका मुद्द्याकडे आपण येऊयात की भारतामध्ये संपूर्ण जी काही चर्चा आहे गेल्या अनेक दशकांपासून स्वातंत्र्योत्तर काळापासून जी काही संपूर्ण चर्चा आहे त्या चर्चेचा एक संदर्भ बिंदू तो स्थायी संदर्भ बिंदू आहे, ज्याला आपण असं म्हणूयात की जो एक कॉन्स्टंट असा एक परमनंट असा एक जो पॉईंट ऑफ रेफरन्स आहे तो वसाहतवादाचा आहे. हे आपण जवळजवळ 150 वर्ष या प्रक्रियेमधून गेलो आणि भारतामध्ये जे काही घडलं गेल्या 65 वर्षांमध्ये त्याची जी लगतची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी ही ब्रिटिश वसाहतवादाची आहे. त्यामुळे जीही काही चर्चा होईल आज चळवळींची असो, संकल्पनांची असो, विचारांची असो किंवा आपल्या पुढे असणाऱ्या आव्हानांची असो, म्हणजे उदाहरणार्थ धर्मनिरपेक्षतेची जर संपूर्ण चर्चा आज करायची असेल, ती संकल्पना समजून घ्यायची असेल, त्याविषयीचा व्यवहार समजून घ्यायचा असेल तर आपल्याला अपरिहार्यपणे वसाहतिक संपूर्ण प्रक्रियेकडे जावं लागतं, ब्रिटिश कालखंडाकडे जावं लागतं आणि मग या सगळ्या संकल्पनांचा उदय विकास कसा झाला याची एक चर्चा आपल्याला करावी लागते. म्हणून वसाहतिक संपूर्ण प्रक्रियेमध्ये काय घडत होतं हा एक स्थायी संदर्भ बिंदू राहतो आणि याच्या संदर्भातला विचार जो विकसित झाला गेल्या 30 वर्षांमध्ये त्याला आपण पोस्ट कलोनियल स्कूल असं म्हणतो, उत्तर वसाहतवादी किंवा वसाहतोत्तरवादी संपूर्ण विचार प्रणाली म्हणतो, एक विचारव्यूह म्हणतो. तो गेल्या 30 वर्षांपासून अभ्यासक त्यावरती काम करत आहेत. पण त्याच्यामध्ये अडचण अशी आहे की या उत्तर वसाहतवादी विचारांमध्ये दीर्घकाळ हा जातीचा प्रश्न चर्चेला गेला नाही. म्हणजे तो अगदी अलीकडच्या काळामध्ये उत्तर वसाहतवादी अभ्यासक जातीच्या प्रश्नाकडे आले आणि ती सुद्धा सुरुवात ही भारतातून झाली नाही, ती भारताच्या बाहेरून झाली. त्यांचे नावं आणि ते संदर्भ सगळे मी टाळतो,
पण हा एक मुद्दा चर्चेसाठी खुला असा म्हणून पुन्हा ठेवतो की नवे नवे जे विचारव्यूह येतात की पूर्ण ब्रिटिश वसाहतवाद हा कसा स्थिर झाला भारतामध्ये, याचं एक जे नॅशनलिस्ट जे क्रिटिक होतं, राष्ट्रवादी चळवळीने जे केलेलं क्रिटिक होतं, दादाभाई नौरोजींपासून ते मग गांधींपासून ते नंतरच्या उशिरापर्यंतच्या अभ्यासकांपर्यंत, बिपिनचंद्रांपर्यंत, ह्यापेक्षा वेगळं जे पुन्हा ग्रामशीच्या प्रभावामध्ये त्याचा विकास झाला, त्या पोस्ट कलोनियल स्कूलने, त्या उत्तर वसाहतवादी संपूर्ण विचारप्रणालीने जातीचा प्रश्नाची चर्चा नीटपणे केली नाही. म्हणून आत्ता पुन्हा पुन्हा हा प्रश्न आपल्या पुढे उपस्थित राहतो की ह्या प्रश्नाचं आपण कसा याचा अभ्यास करणार आहोत. आणि हा जातीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचा अभ्यास करताना आपल्याला अपरिहार्यपणे पुन्हा ब्रिटिश कालखंडाकडे जावं लागतं. ब्रिटिश कालखंडाचं एक वेगळेपण काय आहे त्याच्याविषयी तर खूप मोठा संपूर्ण ज्याला आपण मॉडर्न हिस्ट्री म्हणतो, आधुनिक इतिहास लेखन जे आहे ते सगळं उपलब्ध आहे. विशेषतः पोस्ट कलोनियल स्कूलला एक समांतर, या उत्तर वसाहतवादी संपूर्ण विचारविमर्शाला समांतर एक विचारविमर्श पुढे आलेला होता. त्याला आपण सबॉल्टन हिस्टोग्राफी असं म्हणतो, की शोषित अंकितांचं इतिहास लेखन. आणि त्या सबॉल्टन स्कूलने सुद्धा जातीचा प्रश्न दीर्घकाळ हाताळला नाही. त्यांचे जे व्हॉल्युम्स आलेले आहेत हिस्टोग्राफीवरचे, त्याच्या खूप उशिरा, आणि तो पण एक झगडा करून पहिला लेख हा कांचाईला याला लिहिण्यासाठी सांगण्यात आला, आणि मग खूप उशिरा जातीच्या प्रश्नाची चर्चा ही या स्कूलकडनं पुढे आली. ही एक मी चर्चेसाठी यासाठी उपस्थित करतो हा मुद्दा, की जे काही नवे विचार प्रणाल्या पुढे येत आहेत भारत समजून घेण्यासाठी गेल्या काही काळापासून, ज्यामध्ये सबॉल्टन आहे, पोस्ट कलोनियल आहे, फेमिनिस्ट पूर्ण डिस्कोर्स आहे, फेमिनिस्ट पूर्ण एक आयडिओलॉजी आहे, ह्याही चळवळीने जातीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं, अशा स्वरूपाची तक्रार ही स्त्रीवादी अभ्यासक हे सातत्याने करत आलेले आहेत. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक मुद्दा समजण्यासाठी आपल्याला आवश्यक बनतो तो की जातीच्या प्रश्नाची चर्चा ही केव्हा सुरू झाली, एक, आणि ब्रिटिशांचे कोणते हितसंबंध याच्यामध्ये गुंतलेले होते ज्यामुळे जातीचा प्रश्न हा 19व्या शतकामध्ये चर्चेला गेला. हे असे अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न पुन्हा अभ्यासण्यासाठी खुले आहेत, आणि यावरती सुद्धा मोठा एक डिबेट सध्या भारतामध्ये सुरू आहे, आणि उलटसुलट डिबेट सुरू आहे. त्याचे दोन टोकं असे आहेत की एका बाजूला असं मांडलं जात आहे, जे आपण फुले आंबेडकरांकडनं घेतो, की जात ही प्राचीन व्यवस्था आहे, मध्ययुगीन व्यवस्था आहे, वर्णव्यवस्था ही प्राचीन व्यवस्था आहे, आणि ब्रिटिश काळामध्ये तिच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली, अशा स्वरूपाची एक मांडणी आहे. दुसऱ्या स्वरूपाची मांडणी जी तेवढीच प्रभावी राहिली, खरं तर अकॅडमिक सर्कल्समध्ये प्रभावी राहिली, ती अशी राहिलेली होती की जात ही ज्या पद्धतीने जात आपण समजून घेत आहोत, आरक्षण असेल, मतदान असेल, लोकशाही असेल, घटनेमधला संपूर्ण विचार असेल, किंवा प्रत्यक्ष सामाजिक व्यवहारामधला जो जातीचा संदर्भ असेल, ही जी काही आधुनिक विचार करण्याची जी पद्धत आहे जातीविषयीची, आणि ज्या पद्धतीने जातीला आपण सामोरं जात आहोत, ती जी जात आहे ती आधुनिक काळाचं फलित आहे, आधुनिक काळातील ती घटना आहे, ती प्राचीन आणि मध्ययुगीन जात नाही. आणि मग अभ्यासकांनी दुसरं टोक गाठलं, ते असं म्हणाले की जात ही मॉडर्न कन्स्ट्रक्ट आहे, ती वसाहतवादाची उपज आहे, आणि मग त्याच्या पलीकडे त्याच्या आधी जाण्याचं काही कारण बनत नाही. अशा दोन अत्यंत टोकाच्या भूमिका जाती व्यवस्थेच्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये घेतल्या गेल्या. मी पुन्हा सांगतो त्याचं एक सार रूपाने, की एक भूमिका अशी जी आहे, जी आपण फुले आंबेडकरांच्या विचारसरणीच्या प्रभावातून ती बऱ्यापैकी प्रस्थापित झालेली आहे, की वर्णजाती व्यवस्था जी आहे ती वसाहतपूर्व व्यवस्था आहे. दुसरं जे टोक आहे अभ्यासकांनी गाठलेलं ते आहे की जाती ज्या स्वरूपात जात आपण आता जातीला सामोरं जात आहोत, ती जात ही प्राचीन मध्ययुगीन नाही, ती एक आधुनिक कन्स्ट्रक्ट आहे, ती एक मॉडर्न कन्स्ट्रक्ट आहे, ती एक आधुनिक काळाची उपज आहे. तशा दोन विचार प्रणाल्या आहेत, आणि याच्यावरती दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावरती विद्वत्ता, मोठ्या प्रमाणावरती स्कॉलरशिप ही पुढे आलेली आहे. फुले आंबेडकरांनी अर्थात अशी भूमिका घेतली नाही, म्हणून फुले हे गुलामगिरीसारखं टेक्स्ट लिहू शकले, पुस्तक ते लिहू शकले, आणि बाबासाहेबांची जवळजवळ निम्मी पुस्तकं, आणि फुल्यांची सुद्धा निम्मी पुस्तकं जी आहेत ती प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाची मीमांसा करणारी पुस्तकं आहेत. तुम्ही हू वे शुड राज, कास्ट इन इंडियापासून आपण पाहू शकतो की अनेक आहेत. एनलिशन ऑफ कास्टमध्ये सुद्धा इतिहासाचे खूप संदर्भ आहेत. द बुद्ध अँड हिज धम्मा आहे. तर असे अनेक संदर्भ आहेत जे संदर्भ आपल्याला या भूमीकडे घेऊन जातात की वर्णजाती व्यवस्था समजून घेणे
म्हणजे भारतातला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास समजून घेणे हे त्यासाठी आवश्यक बनतं. ब्रिटिश संपूर्ण वासाहती काळामध्ये जाती व्यवस्थेचा अभ्यास करण्याच्या अनेक पद्धती पुढे आल्या. एकच एक पद्धत नव्हती, अनेक पद्धती होत्या. त्याच्यामध्ये फुल्यांनी एक पद्धती विकसित केली आणि त्याचा विस्तारित रूप आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आपण पाहतो की फुल्यांनी एक जी मेथड विकास करू पाहत होते फुले, त्यांना जे काही उपलब्ध साधनं होती त्या साधनांच्या आधारे त्याचा नंतरचा विकास हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. पण जातीच्या अभ्यासाची एकच एक पद्धत जी केवळ फुले आंबेडकरांनी विकसित केलेली आहे असं आपल्याला दिसणार नाही. एक दुसरं असं आहे की पूर्ण राजकारण जे आहे, सांस्कृतिक राजकारण 19व्या शतकातलं आणि बाबासाहेब गेले तोपर्यंत 56 पर्यंतचं जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये जाती व्यवस्थेविषयी ज्या ज्या काही चळवळी उभ्या राहत होत्या ती पण एकच एक चळवळ नव्हती. फुले आंबेडकरांची एकच एक चळवळ नव्हती, अनेक प्रकारच्या चळवळी पुढे आल्या आणि त्यांनी जाती व्यवस्थेच्या विषयी विशिष्ट अशी भूमिका घेतली. ती भूमिका आपल्याला स्वीकारार्ह असेल किंवा नसेल हा मुद्दा पूर्णतः वेगळा आहे, पण अनेक प्रकारच्या भूमिका पुढे आल्या. सुधारणावादी चळवळीने जाती व्यवस्थेविषयी भूमिका घेतली, ज्या भूमिकेपासून फुले फारकत घेतात आणि नंतर बाबासाहेब देखील फारकत घेतात. उदाहरणार्थ लोकहितवादींना असं वाटलं नाही की जात नष्ट होईल. एक असं फुल्यांना कधीच वाटलं नाही की जात नष्ट होणार नाही. बाबासाहेबांना असं कधीही वाटलं नाही की जात नष्ट होणार नाही. त्यांना असं वाटलं असतं तर ते संपूर्ण उमेद ते हरवून बसले असते आणि जी काही विद्वत्ता, जी काही स्कॉलरशिप त्यांनी उभी केली ते करू शकले नसते. लोकहितवादी म्हणाले की जात नष्ट होणार नाही, ती स्थायी स्वरूपाची व्यवस्था आहे. तर लोकहितवादी कोण आहेत? ते पुराणमतवादी नाही आहेत, ते पुनरुज्जीवनवादी नाही आहेत, ते सुधारणावादी आहेत. पण ते असं म्हणतात की मला असं वाटत नाही की ब्राह्मण आणि कनिष्ठ जातीय जे आहेत, रामोशी वगैरे जे आहेत, त्यांचे आंतरजातीय विवाह व्हावे. लोकहितवादींची भूमिका ही फार जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये फार कठोर नव्हती. त्यांच्यासोबत परमहंस मंडळी होती, त्यांची भूमिका फारशी काही जाती व्यवस्था नष्ट करण्याच्या दिशेने जाणारी त्यांची भूमिका नव्हती. आणि परमहंस मंडळीच्या सोबत आगरकर आहेत, नंतरच्या काळामध्ये आधी रानडे आहेत, नंतर आगरकर आहेत आणि नंतर गोखले आहेत आणि नंतर गांधी आहे. तुम्ही जर ही जर अशी लिनिएज जर पाहिली तर आपल्याला असं सलगपणे असं दिसतं की जाती व्यवस्थेच्या विषयी भूमिका घेतल्या गेल्या, परंतु जाती निर्मूलनाच्या दिशेने कोणत्याही प्रकारची विद्वत्ता यांना विकसित करता आली नाही. आणि तशा प्रकारचा व्यवहार जो सार्वजनिक आणि व्यापक व्यवहार असतो तो व्यवहार आपल्याला परमहंस सभेपासून किंवा अगदी खूप बाळशास्त्री जांभेकरांपासून जर आपण सुरुवात केली की जिथे विशिष्ट अशा धर्मांतराचे प्रकरणं घडतात आणि ते बाळशास्त्रींना हाताळावे लागतात, तिथपासून ते गांधींपर्यंत जर आपण आलो तर आपल्याला असं दिसेल की जात हा एक प्रश्न म्हणून उपस्थित राहतो, परंतु ते जाती निर्मूलनाच्या दिशेने आवश्यक असा जो ज्ञानव्यवहार आहे तो ज्ञानव्यवहार त्याचा विकास करण्यासाठी कोणतीही कटिबद्धता बाळशास्त्री जांभेकर ते गांधी हे आपल्याला देत नाहीत. याच्याविषयी वाद होऊ शकतो, पण अत्यंत जबाबदारीने मी याच्याविषयी असं एक विधान करू इच्छितो की कोणत्याही प्रकारचा व्यवहार जो आवश्यक असा, जो परिवर्तनासाठी आवश्यक असा जो ज्ञानव्यवहार आहे तो पुनरुज्जीवनवादी चळवळीकडनं तर खूप लांब, म्हणजे टिळकांकडनं आपण ती अपेक्षा करू शकत नाही, पण सुधारणावादी चळवळीने देखील तो व्यवहार विकसित केलेला नाही. रानडे हे इतके मोठे सुधारक होते, पण त्यांचा जर व्यवहार आणि त्यांच्या मांडणीची जरी आपण चर्चा केली तर तो स्वतंत्र व्याख्यानाचा विषय होईल, जिथे आपल्याला असं दिसतं की खूप वेळा रानडे जे आहेत ते ब्राह्मणी वर्चस्वाच्या प्रभावाला आणि ब्राह्मणी वर्चस्वाचा जो प्रेशर त्यांच्यावरती, जो दबाव त्यांच्यावरती होता त्याला रानडे बळी पडतात. असं फुले आंबेडकरांच्या बाबतीत घडत नाही. त्यामुळे हा जो व्यवहार आहे हा व्यवहार तुम्हाला फुले आंबेडकर केवळ एक आयसोलेशनमध्ये, केवळ फुल्यांचं वाङ्मय, बाबासाहेबांचं वाङ्मय हे केवळ स्वतंत्रपणे एक असं मेकॅनिकली केवळ त्याला वेगळं कडून तुम्ही वाचून ते समजून घेऊ शकत नाही. कारण ते काही विद्यापीठीय असे काही प्राध्यापक नाही आहेत की जे केवळ लिखाण करत आहेत. ते प्रत्यक्ष समाजामध्ये आहेत, ते प्रत्यक्ष एका वेगळ्या अर्थाने रणांगणावरती आहेत आणि त्यांचा थेट जो लढा आहे, जो संघर्ष आहे तो संघर्ष हा मुख्यतः एतद्देशीय अभिजनांशी आहे. त्यामुळे त्यांच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपल्याला फुले आंबेडकर समजून घ्यावं लागेल आणि त्यांच्या परिप्रेक्ष्यामध्येच, त्यांच्या रिलेशनमध्येच तो संदर्भ लक्षात घेऊनच आपल्याला फुले आंबेडकरवादाची मांडणीही करता येईल. दुसरा एक जो अत्यंत बळकट संदर्भ जो आहे तो वसाहतवादाचा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या दोन अत्यंत प्रगत परंतु साम्राज्यवादी देशांमध्ये शिक्षित असलेलं व्यक्तिमत्व आहे. एका बाजूला अमेरिका आहे आणि दुसऱ्या बाजूला इंग्लंड आहे. त्यामुळे वसाहतीकरणाचा मुद्दा काय आहे हाही आपल्या पुढे सततचा प्रश्न म्हणून उपस्थित राहणार आहे फुले आंबेडकरवाद समजून घेत असताना. सतीचा प्रश्न उपस्थित झाला, पण तो उपस्थित करण्यामध्ये मिशनऱ्यांचे कोणते इथं संबंध होते, ब्रिटिश वसाहतवाद्यांचे कोणते इथं संबंध होते आणि राजाराम मोहन रॉय यांचे कोणते इथं संबंध होते.
ते कोणत्या धारणांवरती सतीप्रथेचा विरोध करत होते, हे सगळे प्रश्न आपल्याला महत्त्वाचे बनतात. कारण वसाहतीकरणाच्या विशिष्ट पार्श्वभूमीवरती हे सगळे प्रश्न फुले आंबेडकरांपुढे उपस्थित राहिले आणि आज आपल्याला एक पुनर्मूल्यांकनाची सगळी संधी त्यासाठी बनून राहते. मी वसाहतीकरणाच्या संदर्भामध्ये फक्त एक मुद्दा सांगेन की जिथे जिथे ब्रिटिश वसाहती विशेषतः निर्माण झाल्या, त्या सर्व वसाहतींमध्ये, म्हणजे आज खूप मोठा भूप्रदेश आहे की जिथे ब्रिटिशांच्या वसाहती होत्या, त्या सर्व भूप्रदेशांवरती ज्या प्रक्रियेमधनं ह्या वसाहती गेल्या, ती प्रक्रिया ही भांडवली विकासाची प्रक्रिया होती. एक भांडवलीकरणाची संपूर्ण प्रक्रिया होती. वसाहतवाद्यांचे विशिष्ट हितसंबंध होते, विशिष्ट अशा स्वरूपाचा अर्थव्यवहार भारतामध्ये करण्यामध्ये आणि जगभर करण्यामध्ये. पण त्या सगळ्या प्रयत्नातून एक भांडवलीकरण या संपूर्ण समाजव्यवस्थांचं होत गेलं. आणि जिथे जिथे म्हणून ब्रिटिशांच्या विशेषतः वसाहती होत्या, तिथे तिथे आपण असं पाहतो की एक इंग्लंडमध्ये विकास पावलेली पार्लमेंटरी डेमोक्रेसी ही स्थिर होण्याचा एक संपूर्ण प्रक्रिया घडली. म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तानासारख्या काही अपवादात्मक देशांमध्ये ती प्रक्रिया पूर्णत्वाला गेली नाही, पण बहुतेक मोठ्या प्रमाणावरती ही घटना घडून आली. दुसरी एक घटना अशी घडली की या सर्व देशांमध्ये ज्याला आपण म्हणूयात की कम्युनिस्ट अशा स्वरूपाचा क्रांतिकारी व्यवहार घडण्याऐवजी उदारमतवादी लोकशाहीचं प्रारूप हे प्रस्थापित झालं. म्हणजे भारतामध्ये ते प्रारूप खूप घट्टपणे प्रस्थापित झालं, कारण एक विशिष्ट अशी कलोनियल ब्युरोक्रॅसीची पार्श्वभूमी भारताला होती आणि एक भांडवली विकासाची, जो एक स्तंभीय विकासाची संपूर्ण कल्पना आहे, ती एक कल्पना ब्रिटिशांनी भारतामध्ये रुजवली आणि त्या विकासाला आपण गेल्या 60-65 वर्षांपासून घट्ट पकडून आहोत की ती एक स्तंभीय संपूर्ण अशी हॉरिझॉन्टल नाही आहे, ती एक व्हर्टिकल अशी संपूर्ण डेव्हलपमेंटल कॉन्सेप्ट आहे, जिथे विशिष्ट असा एक वर्ग हा स्वतःचा विकास करून घेतो आणि विकास करू न शकणारे जे वर्ग आहेत त्यांच्यामधल्या एका घटकाला विकासाच्या या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जातं. ही अव्याहतपणे सुरू राहिलेली प्रक्रिया आहे भारतामध्ये गेल्या 200 वर्षांपासून आणि मोठ्या क्रांतिकारी बदलासाठी ही प्रक्रिया मारक आणि एक प्रकारची प्रतिकूल ठरलेली आहे. कारण विकासाचं एक विशिष्ट प्रारूप, विकासाचं एक विशिष्ट मॉडेल ह्या पूर्वाश्रमीच्या वसाहतींमध्ये वसाहतोत्तर काळामध्ये जे म्हणून वर्ग सत्तेमध्ये आले, म्हणजे नेहरू आले आणि आपण पाहतो की पूर्ण भांडवली एक सत्ताधाऱ्यांचा एक वर्ग भारतामध्ये स्थिर झाला. त्यांनी एक विकासाचं एक प्रतिमान भारतीयांपुढे नेहमी ठेवलेलं आहे. आज पण त्याची एक चर्चा होत असते. आणि अविकसित म्हणले जाणारे, म्हणजे ह्या सगळ्या बुर्ज्वा संपूर्ण नोशन्स आहेत, पण आपण असं म्हणूयात की जे शोषित जनविभाग आहेत, जे दडपलेले जे जनविभाग आहेत, त्यांच्यामधल्या एका वर्गाला या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जातं. आत्ता अलीकडच्या अगदी काळामध्ये अमर्त्य सेनांपासून ते सुखदेव थोरातांपर्यंत या सर्वांनी एक संकल्पना प्रचारात आणलेली आहे आणि ती आहे सोशल इन्क्ल्युजनची. ही एक फसवी संकल्पना आहे. म्हणजे फुले आंबेडकरांच्या संपूर्ण सिद्धांतामध्ये तुम्हाला सामाजिक काय अंतर्भाव ही संकल्पना दिसत नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये सोशल इन्क्ल्युजन नावाची संकल्पना नाही, समता नावाची संकल्पना, इक्वॉलिटी आहे, सोशल इन्क्ल्युजन नाही आहे. सोशल इन्क्ल्युजन ही जी काही संपूर्ण संकल्पना गेल्या काही काळामध्ये बनती आहे, ती स्टेट पॉलिसीचा भाग झालेली आहे, UGCच्या पॉलिसीचा भाग बनते, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये सेंटर्स उभे राहतात. ती संपूर्ण जी संकल्पना आहे, ती जो काही भांडवली विकास हा वसाहती काळामध्ये भारतामध्ये सुरू झाला, त्याला अधिमान्यता देणारी ती संकल्पना बनते. कारण विकासाची एक प्रक्रिया सुरू आहे, ज्यांचा विकास झालेला नाही त्यांना केवळ या विकासामध्ये सामावून घ्यायचा आहे, अशा स्वरूपाची ती संकल्पना आहे. मी हा मुद्दा इथे यासाठी उपस्थित केला की फुले आंबेडकर वादाची किंवा आंबेडकरवादाची मांडणी करताना त्यांनी ज्या संकल्पना वापरलेल्या नाही आहेत, त्या संकल्पना एक भ्रांत अशा स्वरूपाच्या सामाजिक न्यायाच्या एक बुरखा घेऊन त्या पुन्हा कशा प्रस्थापित केल्या जातात, ह्यापासून आपल्याला आंबेडकर वादाची मांडणी करताना सावध राहावं लागेल. म्हणजे सोशल इन्क्ल्युजन विषयी मी बोललो की ती एक फसवी संकल्पना म्हणून आपल्या पुढे येते, पण आता एक खूप मोठा डिस्कोर्स, खूप मोठी स्कॉलरशिप त्याच्यावरती उभी राहते आहे आणि त्याचा थेट समाजामध्येही तुम्हाला त्याचा थेट संदर्भ दिसतो की मोठ्या प्रमाणावरती NGOization सुरू आहे, की NGOज येतात, बचत गट येतात आणि जी काही भांडवली विकासाची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये सामावून घेण्याच्या ह्या एक व्यूहरचनात्मक भाग म्हणून समाजामध्ये त्या कार्यरत राहतात. तर हा सगळा मुद्दा पुन्हा वसाहतीकरणाकडे घेऊन जातो आणि वसाहतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जे काही भांडवलीकरण समाजाचं झालं, जे नवे वर्ग उदयाला आले, त्या वर्गांची चिकित्सा करण्यासाठी आपल्याला हा पुन्हा मुद्दा बाध्य करतो. फुले आंबेडकरांनी या प्रक्रियेकडे कसं पाहिलं, हा एक कळीचा प्रश्न आहे की फुले आणि आंबेडकर हे वसाहतीकरणाच्या प्रक्रियेकडे कसं पाहत होते.
मी 2 वाक्यांमध्ये हा मुद्दा संपवेल, कारण आपल्याला पुढे जायचं आहे. फुल्यांचा जो सगळा प्रयत्न आहे तो प्रयत्न ब्रिटिश ज्या उदारमतवादाचा पुरस्कार करत होते, आणि आमची राजवट ही इतर पूर्वाश्रमीच्या राजवटींपेक्षा अधिक उदार आहे, आम्ही अधिक प्रगत आहोत, आम्ही अशा देशामधून आलेलो आहोत की जिथे औद्योगिक क्रांती झालेली आणि लोकशाही आहे, हा जो एक उदारमतवाद ब्रिटिश मांडत होते त्यांच्या भूमिकेचा भाग म्हणून, फुल्यांचा सगळा प्रयत्न हा या उदारमतवादामध्ये एक असा अवकाश निर्माण करण्याचा आहे ज्यामधून ब्रिटिश वसाहतवादाच्या आधारे जुन्या सामंती व्यवस्थेच्या विरोधातल्या चळवळींसाठी काही अवकाश निर्माण करत आहे. हा फुल्यांचा प्रयत्न आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या प्रयत्नाला पुढे नेत आहेत. कारण ते एका बाजूला पाहत आहेत की ब्रिटिश वसाहतवादी भारताची मोठ्या प्रमाणावरती लूट करतायत, त्यासाठी त्यांनी संपूर्ण त्यांचं अर्थशास्त्र उभं केलं आणि खूप मोठे ग्रंथ, विद्यार्थीदशेमधले बाबासाहेबांचे जे ग्रंथ आहेत ते कास्ट इन इंडिया जर सोडला, जो की थोडासा हिस्टॉरिकल अँथ्रोपॉलॉजिकल एसे आहे, पण बाकीचं जे लिखाण आहे ते अर्थशास्त्रावरचं लिखाण, आणि वयाच्या 30 पर्यंत त्यांनी त्यांचं अर्थशास्त्र लिखाण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीजच्या अनुषंगाने जे लिहिलं ते, अन्यथा संपूर्ण जे अर्थशास्त्र लिखाण आहे ते कोलंबिया आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांचं विभागलेलं आहे. बाबासाहेब काय करतायत की एका बाजूला वसाहतीकरणामधनं जे काही संपूर्ण जे काही प्लंडर आहे, ज्याला आपण म्हणतो की एक लूट आहे, त्या लुटीचं ते एक विश्लेषण पुढे करतायत. दुसऱ्या बाजूला ते जे करतायत ते महत्त्वाचं आहे वसाहतीकरणाच्या संदर्भामध्ये, की वसाहतीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जी काही आधुनिक राष्ट्र बनण्यासाठी आवश्यक जो सरंजामशाहीचा अंत करण्याचा जो विचार आहे, त्या विचारासाठी ते अधिकाधिक अवकाश निर्माण करत आहेत. कारण युरोपमध्ये राष्ट्र जे उदयाला आलेले आहेत ती राष्ट्र हे सामंतशाहीच्या अंताच्या पार्श्वभूमीवरती उदयाला आलेले आहेत. राष्ट्र नावाची गोष्ट ही आपोआप उदयाला आलेली नाही, ती मध्ययुगामध्ये उदयाला आलेली नाही, ती प्राचीन युगामध्ये उदयाला आलेली नाही, ती आधुनिक काळाची उपज आहे. आणि राष्ट्र म्हणून एखाद्या राष्ट्राला प्रस्थापित करण्यासाठी जी पूर्वअट होती ती पूर्वअट ही सामंतशाहीचा अंत करणे ही होती. त्या देशांनी, म्हणजे फ्रान्सने, इंग्लंडने त्यांच्या ज्या सामंतशाह्या होत्या, सामंत जे होते त्यांच्या देशामधले, चर्च जे असतील त्या प्रदेशामधले, इतर जे सामंतशाहीचे जे सगळे गड असतील, त्यांना नष्ट करूनच त्यांनी स्वतःला आधुनिक अशा राष्ट्र म्हणून अशा रूपामध्ये ते अवतीर्ण झालेले होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चांगलं जाणून होते, म्हणून त्यांच्या पुढचा जो सगळा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे जो कालच्या व्याख्यानाचा विषय होता, तो जातीअंताचा प्रश्न आहे, की जी जुनी जात सामंतशाही जी आहे ती जात सामंतशाही नष्ट झाल्याशिवाय भारत एक राष्ट्र बनू शकत नाही. आणि आजही आपण राष्ट्र बनण्यासाठी पात्र नाही आहोत खरं तर, इतका सगळ्या दीर्घ काळाच्या पार्श्वभूमीवरती. पण याचं मुख्य कारण असं आहे की आपण जाती व्यवस्थेचा निराश केलेला नाही, जाती व्यवस्थेचा अंत केलेला नाही. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना M.N. रॉय भेटायला गेले आणि रॉय असं म्हणाले की आंबेडकर, आपल्या पुढचा प्राधान्याचा प्रश्न हा साम्राज्यशाहीचा आहे. ब्रिटिश जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत आपण भारताच्या विकासाची आणि समतेची प्रस्थापना करू शकत नाही. तर बाबासाहेबांनी त्यांना दिलेलं जे उत्तर आहे ते उत्तर महत्त्वाचं आहे. ते असं म्हणाले की ज्यांच्या आधारे भारतामध्ये वसाहतवाद टिकून राहिलेला आहे, किंबहुना तो प्रस्थापित झालेला आहे, ते आधार एतद्देशी आहे, ते आधार सामंतशाहीचे आहेत, ते जमीनदारशाहींचे आहेत, ते पुरोहितांचे आहेत, त्याच्यामध्ये ब्राह्मण आहेत, त्याच्यामध्ये व्यापारी आहेत, आणि मोठा वर्ग आहे जो वर्ग हा वसाहतीकरणाच्या स्थापनेमध्ये त्याचा महत्त्वाची भूमिका होती आणि वसाहती टिकून ठेवण्यामध्ये देखील महत्त्वाची भूमिका होती. मी तुम्हाला एक पुस्तकांचा संदर्भ देईन, कारण त्यामध्ये फार वेळ जाईल म्हणून मी टाळतो, पण एक फक्त नाव सांगेल की एक मोठे इतिहासकार केम्ब्रिज स्कूलचे C.A. बेली म्हणून आहेत, ते अगदी अलीकडे वारलेत. त्यांनी एम्पायर अँड इन्फॉर्मेशन नावाचं एक पुस्तक लिहिलं, अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे, ज्यामध्ये ते असं सांगतात की युद्ध करून ब्रिटिशांनी भारत ताब्यात घेण्यापूर्वी त्यांनी खूप मोठं नेटवर्क, खूप मोठं जाळं हे माहितगारांचं उभं केलेलं होतं, इन्फॉर्मर्सचं उभं केलेलं होतं, आणि हे इन्फॉर्मर्स उच्च जातीय इन्फॉर्मर्स आहेत. त्यामुळे भारतामध्ये ब्रिटिश सत्ता स्थापन करण्यामध्ये मोठी भूमिका ही भारतामधल्या उच्च जातींनी निभावलेली होती. हा संदर्भ मी इथे सोडून देईल, पण एम्पायर अँड इन्फॉर्मेशन हे वाचण्यासारखं पुस्तक आहे. आपल्याला आधुनिक भारत समजून घ्यायचा असेल, विशेषतः आय टीमधनं कसं नव्या स्वरूपाचं डॉमिनन्स, माहितीच्या आधारे पुन्हा नव्या रूपातलं प्रभुत्व कसं प्रस्थापित होतं, यासाठी C.A. बेलींचा हे वसाहतीक काळातला जो सगळा इतिहास आहे तो समजून घेणं हे आवश्यक बनतं. दुसरं एक महत्त्वाचं पुस्तक आहे जे ऑलॉयशियस नावाच्या एका अभ्यासकाने लिहिलं. त्यांचं व्याख्यान आपण याच सरांच्या काळामध्ये आपण ते आयोजित केलं होतं 4 वर्षांपूर्वी. ऑलॉयशियस यांचं एक पुस्तक आहे, त्याचं टायटल खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचं शीर्षक आहे की
नॅशनलिझम विदाऊट अ नेशन इन इंडिया. भारतामध्ये राष्ट्रवाद आहे, पण भारतामध्ये राष्ट्र आहे का? म्हणजे एखाद्या पुस्तकाचं शीर्षक हे संपूर्ण पुस्तकाचा आशय हा कसा प्रतिबिंबित करतं याचं खूप चांगलं उदाहरण म्हणजे या अलोयशियस यांच्या पुस्तकाचं शीर्षक आहे. त्याच्या शेवटाला अलोयशियस असं लिहितात की भारतामधल्या उच्च जातींनी राष्ट्रवादी चळवळीला पाठिंबा द्यायला तेव्हाच सुरुवात केली जेव्हा ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी त्यांना दिलेलं दातृत्व कमी केलं. म्हणजे ब्रिटिशांनी वरच्या जातींचं जे काही पूर्ण जे पेट्रोनेज जे आहे, जे संपूर्ण अपीजमेंट जे आहे, त्यांचं जे ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारचं तुष्टीकरण जे आहे, आणि त्या तुष्टीकरण म्हणजे केवळ भावनिक आणि सांस्कृतिक पातळीवरचं नाही, त्याचा एक मोठा भौतिक आधार या जमीनदारांना, भांडवलदारांना, व्यापाऱ्यांना आणि पुरोहितांना ब्रिटिश वसाहतवाद्यांनी उभा केला. जेव्हा याला आव्हान मिळालं आणि त्याच्यामध्ये जेव्हा घट आली तेव्हा या वर्गाने राष्ट्रवादी चळवळीला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. मला हे कन्क्लुजन फार महत्त्वाचं वाटलं. आणि नंतर मी इतरच सगळं वाचलं, मला आठवायला लागलं की गांधींना मोठा प्रयत्न करावा लागला होता भारतातल्या व्यापारी आणि भांडवलदारांना राष्ट्रवादी चळवळीला पाठिंबा मिळवण्यासाठी. म्हणजे तो पत्रव्यवहार उपलब्ध आहे, गांधींचा बिर्लाशी झालेला पत्रव्यवहार. गांधींचा जे पुण्याजवळ त्यांच्या नावाने ते शहर आहे वालचंद जे शेठ होते त्यांच्याशी झालेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे, जिथे गांधींना याची हमी द्यावी लागली. हे किती भयंकर आहे बघा की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये हा संपूर्ण देशामध्ये तुमचं जे काही व्यापारासाठी आवश्यक जो अवकाश आहे हा अवकाश तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही एवढी भीती बाळगण्याची गरज नाही की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंच्या रूपातून किंवा कुठल्या कम्युनिस्ट प्रभावातून किंवा आंबेडकरी प्रभावामधनं अशी काही प्रतिकूलता तयार होईल जिथे व्यापाऱ्यांच्या नफ्याची हमी असणार नाही. अशा स्वरूपाची ग्वाही गांधींनी दिल्यानंतर वालचंद शेठ गांधींच्या संपूर्ण प्रकल्पाला मदत करतात आणि त्यासाठी 1930 साल उजाडावं लागलं. आणि 30 पर्यंत गांधींचा सगळा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न भारतातल्या व्यापाऱ्यांनी आणि भांडवलदारांनी राष्ट्रीय चळवळीला पाठिंबा देण्याचा आहे. म्हणून अलोयशियस यांचं जे प्रतिपादन आहे ते महत्त्वाचं आहे की ब्रिटिश वसाहतवाद स्थिर करण्यामध्ये आणि त्याचं सातत्य टिकून राहण्यामध्ये भारतामधले जमीनदार, भारतामधले ब्राह्मण आणि पुरोहित आणि एक वर्ग म्हणून आणि भारतामधले व्यापारी यांचे हितसंबंध गुंतलेले होते. आणि त्यांचा दुसरा जो संपूर्ण हितसंबंध आहे गुंतलेला तो असा आहे की होता होईल तेवढं भारतामधल्या मोठ्या समूहाचं मॉडर्नायझेशन रोखायचं, त्यांचं आधुनिकीकरण रोखायचं. म्हणून एका बाजूला ब्रिटिश वसाहतवादाच्या अनुषंगाने जे समाजाचं आधुनिकीकरण होत आहे त्याचे सर्व लाभ हे समूह घेत आहेत, जमीनदार घेत आहेत, ब्राह्मण बुद्धिजीवी घेत आहेत आणि व्यापारी घेत आहेत. पण दुसऱ्या बाजूला भारतामधला मोठा समाज जो आहे, ज्याला आपण आजच्या एका मोघम परिभाषा म्हणून बहुजन समाज म्हणतो, तो मोठा बहुजन समाज या ब्रिटिश आधुनिकीकरणाचा लाभार्थी कसा होणार नाही याची एक मोठी आटोकाट काळजी हा वर्ग घेतो. त्याची सगळी जी धोरणं आहेत ती धोरणं दाखवतात की याचं खूप जबाबदारीचं खूप मोठं भान या नव्या अभिजन वर्गाला आहे की जेणेकरून या आधुनिकीकरणाचे लाभ हे मोठे असे व्यापक समूहापर्यंत विस्तारणार नाहीत. आणि म्हणून शिक्षणाला जो विरोध आहे तो विरोध आपण टिळकांपासून एका वेगळ्या अर्थाने गांधींपर्यंत आपण त्याला ओढू शकतो, नेहरूंपर्यंत ताणू शकतो. ही संपूर्ण जी इतिहास जो आहे राष्ट्रीय चळवळीचा इतिहास हा शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाला विरोध करण्याचा इतिहास आहे. म्हणजे तुम्ही जर मला असं विचारलं की राष्ट्रीय चळवळीची शिक्षणविषयक भूमिका काय आहे तर मी एका वाक्यात असं म्हणेल की ब्रिटिश वसाहती काळामध्ये शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठीचा जो अवकाश निर्माण झालेला होता तो अवकाश मोठ्या समूहासाठी जेवढा आकुंचित करता येईल तेवढा आकुंचित करण्याचा प्रयत्न हा म्हणजे अगदी 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते नेहरूंपर्यंत करतात. माझं मुख्य लिखाण शिक्षणावर आहे आणि त्याच्यावरती मी स्वतंत्रपणे लिहिलेला आहे, म्हणून हा मुद्दा पुन्हा मी इथे सोडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय करतात आणि त्यांचा विचार समकाळाच्या संदर्भामध्ये पुढे नेण्यासाठी आपल्याला काय संदर्भ भेटतात हे आपण पाहिलं पाहिजे. मी काही फक्त मुद्दे मांडेल आणि आणखी पुढे जाईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फुल्यांचा एक विचार पुढे एक परंपरा पुढे नेली आणि ती इतिहास मीमांसेची आहे. हे दोघेही लोक इतिहास मीमांसा करत आहेत. त्यांच्या लिखाणामध्ये मोठ्या प्रमाणावरती इतिहासाची मीमांसा आहे आणि बऱ्याच जणांनी ही इतिहास मीमांसा टाळलेली आहे. मी तुम्हाला 3 उदाहरणं देईन आणि वेळेअभावी पुन्हा मी फक्त नावं घेईल आणि पुढे जाईल. मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाबासाहेबांचा थेट झगडा जो झालेला आहे, काल यशपाल यांच्या व्याख्यानामध्ये तो मुद्दा आला असेल की बाबासाहेबांचा थेट झगडा हा डॉक्टर राधाकृष्णन यांच्याशी.
डॉक्टर राधाकृष्णनांचं पुस्तक आलं हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ 1927मध्ये, आणि त्याला प्रतिक्रिया स्वरूप जे पुस्तक आहे बाबासाहेबांचं ते ॲनिहिलेशन ऑफ कास्ट आहे. डॉक्टर राधाकृष्णन यांनी खूप स्पष्टपणे वर्णव्यवस्थेच्या ची भलावण करण्याची भूमिका घेतली. त्यांनी 2 भूमिका घेतल्या वर्णव्यवस्थेच्या संदर्भामध्ये. एक की वर्णव्यवस्था ही मुळात ही काही आपपर भावावरती उभी आहे, शोषणावरती उभी आहे, हे राधाकृष्णनांनी टाळलं मांडायचं, म्हणजे त्यांनी ते स्वीकारलेलंच नाही आहे. त्यांनी वर्णव्यवस्थेचा गौरव केला. आणि हे पुस्तक मराठीमध्ये भाषांतरित झालं आणि ते गांधीवादी समाजवादी प्रभावामध्ये भाषांतरित झालेलं आहे हे समजून आपण घेतलं पाहिजे. नेहरूंनी ऑटोबायोग्राफीमध्ये लिहिलं की हे पुस्तक वाचून मी खूप प्रभावित झालो आणि तुरुंगामध्ये हे पुस्तक मी 2 वेळा वाचलं. मी जेव्हा ते पुस्तक वाचलं तेव्हा मी नुकतीच विद्यार्थी दशा पूर्ण केली होती आणि मला खूप घृणास्पद वाटले राधाकृष्णन. कारण तुम्ही जर हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ जर वाचाल तर मला वाटत नाही की तुम्हाला राधाकृष्णन एक फिलॉसॉफर वाटतील किंवा ते काही महान असे काही एक थिओलॉजिस्ट किंवा धर्मशास्त्राचे अभ्यासक वाटतील. बाबासाहेबांनी त्याचा प्रतिवाद केला ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये. राधाकृष्णन हे एक उदाहरण आहे. राधाकृष्णन रुडाळताना इतिहासकार नव्हते, पण नेहरू इतिहासकार होते. पण नेहरूंनी खूप खुबीने वर्णजाती व्यवस्थेवरती भाष्य करायचं टाळलं आणि जेव्हा जेव्हा त्यांनी भाष्य केलं तेव्हा ते फसले. तुम्ही डिस्कव्हरी ऑफ इंडिया बघा आणि त्यांची ऑटोबायोग्राफी बघा आणि इतर काही जे स्ट्रे आर्टिकल्स आहेत, विखुरलेले जे लेखन आहे नेहरूंचं ते बघा. त्यांनी प्रयत्न केला आणि ते फसले. तिसरे जे आहे ते गांधी आहेत. गांधींनी भारताच्या इतिहासावरती कॉमेंट करण्याचं टाळलं. गांधींनी कोणतंही पुस्तक लिहिलं नाही की जिथे गांधीजी हे आपल्याला भारतीय इतिहास उलगडून दाखवत आहेत. म्हणजे काही लोकांनी ते टाळलं, काही फसले आणि काहींनी खूप उघडपणे बेमुरवतपणे त्यांनी जातीव्यवस्था वर्णजाती व्यवस्थेमध्ये जे निर्मम शोषण सुरू होतं, व्याहतपणे सुरू होतं, त्याची दखल न घेता त्याची गौरव करण्याची भूमिका घेतली. हे तिन्ही नॅशनलिस्ट स्कूलमध्ये तुम्हाला हे तिन्ही प्रभाव सम्मिलित झालेले दिसतात. आजही बघा तुम्ही काँग्रेसचं जे रूप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे प्रभाव दिसतील. ते एकाच बाजूला यज्ञ पण करतात, दुसऱ्या बाजूला आंबेडकर जयंती पण साजरी करतात, ते काही करू शकतात. तिथे काँग्रेसची ही परंपरा जुनी आहे की त्याच्यामध्ये राधाकृष्णन पण आहेत, समाजवादी नेहरू पण आहेत आणि बऱ्याच वेळा एक प्रकारचं मौन बाळगणारे गांधीजी पण आहेत. तर या तिघांनी जातीव्यवस्थेच्या विरोधात वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, पण त्यातली कोणतीही भूमिका ही आपल्याला इतिहासाच्या बाबतीत पुढे जाताना दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकर काय करतात? बाबासाहेब आंबेडकर हे वासाहतिक प्रभावामधनं जी इतिहास मीमांसा पुढे आली ती ते अचिकित्सकपणे स्वीकारत नाहीत. फुल्यांनी स्वीकारली नाही 19व्या शतकामध्ये. त्यामुळे बाबासाहेबांनी स्वीकारण्याचा प्रश्नच नाही, कारण तिथं अधिक प्रगत अशा काळामध्ये होते. विद्यापीठीय शिक्षणाची पार्श्वभूमी त्यांना होती. तर आपल्याकडे काय आहे की जेम्स मिलने जो पहिला इतिहासाचं लेखन केलं त्याच्यामध्ये त्यांनी 3 प्रकारचे जे इतिहासातले जे स्टेजेस, खंड काय म्हणतो आपण त्याला, स्टेजेस ज्या प्रतिपादल्या त्याच्यामध्ये हिंदू इंडिया, मुस्लिम इंडिया आणि ब्रिटिश इंडिया अशा स्वरूपाचं त्यांनी विभागणी केली. बाबासाहेब ही विभागणी नाकारतात, कारण ही विभागणी एक विशिष्ट अशा वासाहतिक राजकारणाचा, सांस्कृतिक राजकारणाचा परिपाक होता. म्हणून बाबासाहेबांनी ही विभागणी नाकारली आणि त्यांनी जी इतिहास मीमांसा केलेली आहे, विशेषतः हुवेश ग्रॉसमध्ये आपण विशेषतः त्यांचं एक जे अनफिनिश्ड जे टेक्स्ट आहे, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन, एक अत्यंत महत्त्वाचं टेक्स्ट आहे. आपण खूप वेळा चर्चा भारताच्या संविधानाची करतो आणि काही अंशाने द बुद्ध अँड हिज धम्मची चर्चा होते, पण रिव्होल्युशन अँड हे खूप छोटं टेक्स्ट आहे. ते नोट्सच्या रूपामध्ये आहे की जे ते पॉश्युमसली आलं, ते त्यांच्या मृत्यूनंतर ते प्रकाशित झालं. त्याच्यामध्ये एक विशिष्ट मांडणी आपल्याला दिसते आणि बाबासाहेब असं सांगतात आपल्याला की भारताचा जो इतिहास आहे तो वर्ण जाती संघर्षाचा इतिहास आहे, ज्याच्यामध्ये 3 टप्पे बाबासाहेब जे साकारत आहेत त्यांच्या इतिहास लेखनामध्ये. त्यामध्ये पहिला जो मुख्य टप्पा जो आहे तो ब्राह्मणी कालखंड आहे आणि त्याला आव्हान देणारा बौद्ध कालखंड आहे. आणि तिसरा जो कालखंड आहे तो मध्ययुगातला हिंदू म्हणजे बुद्धिझमचा ऱ्हास किंवा बुद्धिझमचा पाडाव झाल्यानंतरचा जो संपूर्ण मध्ययुगीन इतिहास आहे तो मध्ययुगीन इतिहास हा बौद्ध कालखंडानंतरचा हा हिंदू इतिहास आहे. आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते मांडतायत की ब्राह्मण एक वर्ग म्हणून तो किती अवनत होता, कोणत्या प्रकारचा अनाचार मध्ययुगामध्ये आणि प्राचीन कालखंडामध्ये ते करत होते. त्यामध्ये जुगार, दारू असेल, इन्सेशुअस रिलेशनशिप असेल, जवळच्या नातेसंबंधांमधला लैंगिक अनाचार असेल,
आणि इतर अनेक काही गोष्टी असतील त्याची खूप विस्तृत मांडणी त्यांनी केली. ही मांडणी अनुषंगिक होती. मुख्य मांडणी जी आहे ती की प्राचीन आणि मध्ययुगीन जो इतिहास आहे तो वर्णजाती संघर्षाचा इतिहास आहे. याची काही स्वरूपाची मांडणी फुल्यांनी केली होती, पण त्याचा खूप अत्यंत प्रगल्भतेने त्याचा विकास हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या इतिहास विषयक लेखनामध्ये केलेला आहे. तो इतक्या सातत्यपूर्ण त्यांच्या समकालीन कुणीच केलेला नाही. त्यांच्या समकाळामध्ये इतिहासावर आणि धर्मावरती लिहिणारे मी पुन्हा सांगेन की डॉक्टर राधाकृष्णन आहेत की ते परदेशामध्ये शिकलेले आहेत, इंग्रजी मध्ये लिहिणारे सद्गृहस्थ होते, पण त्यांचं लेखन हे आपल्याला त्या अर्थाने पुढे आपल्याला नेता येत नाही. मी त्यांची चिकित्सेकडे येतो, कारण हा एक महत्त्वाचा मुद्दा भारतासाठी बनून राहतो. बाबासाहेबांनी खूप वेळा मांडला आणि ह्या मुद्द्यावरती त्यांनी मार्क्सवादापासून एक प्रकारचं डिपार्चर बाबासाहेबांनी घेतलेलं होतं की समाजाच्या नियंत्या शक्ती कोणत्या आहेत. तो प्रभावी विचार जो होता तो भौतिकवादी विचार आहे की समाजातल्या नियंत्या शक्ती ज्या असतात त्या भौतिक असतात आणि त्याच्यामधनं समाज हा नियंत्रित होतो किंवा त्याचं संचलन होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच्याविषयीचं आपले एक जे डिपार्चर घेतलं याच्यापासून त्यांनी एक आपला मतभेद व्यक्त केला आणि त्यांनी हा एक मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला की धर्म हा भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती प्रभावी एक भौतिक शक्ती म्हणून बनून राहिलेली आहे आणि त्याचा भाग म्हणून त्यांनी धर्मचिकित्सा केली. काल जे व्याख्यान आपण ऐकलं ॲनिलेशन ऑफ कास्ट, त्या टेक्स्टमध्येच त्यांनी धर्माच्या चिकित्सेचे 2 विशेष असे निकष त्यांनी आपल्या समोर दिले. एक जो निकष दिला होता तो आदिम धर्मांसाठी दिला आणि दुसरा जो होता तो आधुनिक धर्मांसाठी दिला की तुम्हाला धर्माची प्रस्तुतता जर तपासायची असेल तर या निकषांच्या आधारे तपासता येईल. एक निकष जो होता तो उपयोगिता हा निकष होता की धर्माची उपयोगितेच्या निकषावरती धर्म हा उपयुक्त आहे का, हा कोणताही धर्म हे उपयोगितेच्या निकषावरती तुम्हाला तपासावं लागेल. आणि दुसरं न्यायाच्या आधारे धर्माची चिकित्सा होऊ शकते आणि ही चिकित्सा पुन्हा त्यांनी हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये केलेली आहे मुख्यतः. आणि त्यांनी मांडलं की हिंदू धर्म जो आहे हा उपयोगिता आणि न्याय म्हणजे तो प्राचीन पण आहे आणि तो आधुनिक पण आहे, या दोन्ही निकषांवरती हिंदू धर्म हा धर्म म्हणून हा सर्वतः तो स्वीकारार्ह बनत नाही. याची मांडणी त्यांनी अनेक ग्रंथांमध्ये केली, पण मुख्यतः हे जे निकष आहे त्या हे अशा स्वरूपाचे काही निकष त्यांनी आपल्याला धर्माची चिकित्सा करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत, त्यातला एक महत्त्वाचा पैलू जो दुर्लक्षित आहे तो म्हणजे त्यांनी कंपॅरेटिव्ह थिओलॉजीला दिलेलं योगदान. एक तौलनिक धर्मशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यांनी जे दिलेलं आहे ते त्याच्याकडे आपण अद्याप नीटचं आपण लक्ष दिलं नाही. आपण बुद्धिझमच्या अभ्यासापर्यंत सीमित राहतो आणि ते करतो. मी पुन्हा फक्त उल्लेख करताना जाईल की मुख्यतः त्यांनी या धारणेचा प्रतिवाद करण्यासाठी डॉक्टर राधाकृष्णन यांना जी ब्राह्मणी परंपरा होती, इतिहास मीमांसा करणारी आणि धर्माविषयीचा विचार पुढे नेणारी, ती एक खूप मोठी विस्तृत तो पट आहे. त्यामध्ये युरोपमधले ओरिएंटॅलिस्ट सुद्धा आहेत आणि भारतातले पुरोहित पण आहेत. संपूर्ण वैदिक परंपरा सांगणारे त्याची पार्श्वभूमी सांगणारा पण एक मोठा वर्ग अभ्यासकांचा होता. त्यांना बाबासाहेब मोठ्या ताकदीने त्यांना सामोरं जात आहेत आणि त्यांना उद्देशून ते हिंदू धर्माची चिकित्सा करत आहेत. त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी मोठा मुद्दा उपस्थित केला. ते असं म्हणाले की जे ब्राह्मण आहेत ते धर्माची चिकित्सा करण्यासाठी अपात्र आहेत भारतामधले, कारण ते ज्या धर्माने ते लाभांकित आहेत त्या धर्माची चिकित्सा ते करू शकत नाही. हे त्यांनी थोडं चिडून यासाठी मत व्यक्त केलं होतं की एकतर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मचिकित्सेवरती त्या काळातले जे अभ्यासक होते त्यांनी मौनाचा कट आखलेला होता, ते त्याच्यावरती बोलायला तयार नव्हते, त्याच्यावरती चर्चाही होत नव्हती. उदाहरणार्थ सर्वपल्ली राधाकृष्णनांच्या हिंदू व्ह्यू ऑफ लाईफला त्यांनी ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये उत्तर दिलं, त्याची पण नोंद घेतली गेली नाही. या सभागृहात पण हा प्रश्न आता राहील की आपण आपल्यालाही विचारू शकतो की काय आपल्याला हे माहिती होतं की हिंदू व्ह्यू ऑफ लाईफला एक सकस असा एक प्रतिवाद बाबासाहेबांनी ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये खूप मोजक्या शब्दांमध्ये केलेला होता. पण या सगळ्यांच्या संदर्भामध्ये मौन बाळगलं गेलं. दुसरं एक घटना अशी घडली की बाबासाहेबांचा जो अधिकार होता धर्मशास्त्रावरती आणि प्राच्यविद्येवरती भाष्य करण्याचा, त्या अधिकाराला आव्हान दिलं गेलं. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती बाबासाहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला जो अत्यंत महत्त्वाचा आहे की जे समूह हे धर्माचे थेट लाभार्थी आहेत ते धर्मचिकित्सा करण्यासाठी पात्र आहेत का? ते धर्मचिकित्सा करू शकत नाहीत, ते केवळ धर्माचं गौरवीकरण करू शकतात किंवा धर्माची पोथी केवळ ते करू शकतात. मी या धर्म आणि सांस्कृतिक
चिकित्सेकडनं मी थोडंसं पुढे येतो, त्यांच्या राजकारणाकडे येतो आणि एका अत्यंत दुर्लक्षित अशा त्यांच्या राजकीय एका चळवळीकडे थोडंसं मी येऊ इच्छितो. मी हा विषय यासाठी थोडा निवडला मांडणीसाठी की हा दुर्लक्षित आहे, याची चर्चा नाही. बाबासाहेब आंबेडकरांवरती एक सिनेमा आला आणि तो बहुतेक लोकांनी पाहिला असेल. तो सिनेमा पहिल्यांदा मी पाहिला जेव्हा आला तेव्हा, आणि त्याच्या आधी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती एक पुस्तिका लिहिली होती. तर मी पाहिलं शेवटपर्यंत त्या सिनेमामध्ये या चळवळीचा उल्लेखसुद्धा जब्बार पटेल आणि त्यांचे जे स्क्रिप्ट रायटर्स असतील त्यांनी केलेला नव्हता. ती एक मोठी चळवळ जी आहे ती खोटी विरोधातली चळवळ, ही कोकणामधली एक चळवळ आहे जी जवळजवळ 30 वर्ष सुरू राहिली, सलगपणे सुरू राहिली. आणि त्या चळवळीमध्ये खूप रोमहर्षक अशा स्वरूपाचे संघर्ष झडले. ती केवळ अशी काही वाचाळ, काहीतरी ग्रंथ लिहिला, काहीतरी भाषण झालं अशा स्वरूपाची ती चळवळ नव्हती. त्याच्यामध्ये थेट संघर्ष हा दलितांचा आणि कुणब्यांचा हा खुतांशी होता आणि तो खूप दीर्घकाळ टिकून राहिला. ह्या चळवळीला ब्रिटिशांनी कायदा करून, या खुतीच्या प्रथेला ब्रिटिशांनी कायदा करून 19व्या शतकामध्ये त्याला प्रस्थापित केलं होतं, त्याला इन्स्टिट्यूशनलाइज केलेलं होतं. आणि नंतर राष्ट्रीय चळवळ उदयाला आल्यानंतर राष्ट्रीय चळवळीने खुतीची जी प्रथा होती त्या प्रथेची पाठराखण केलेली होती. म्हणजे मी तुम्हाला 3 नावं सांगेल की ज्यांनी खुतीवरती लिखाण केलं आणि ज्यांनी खुती प्रथेचा खूप गौरव केला आणि त्याच्या बाजू लावून धरली, शेवटपर्यंत लावून धरली. त्याच्यामध्ये सुरुवात होते, एक टिळकांचे एक नातेवाईक होते मंडलिक नावाचे, लॉयर होते मुंबईमध्ये. त्यांनी खूप मोठं निवेदन ब्रिटिश सरकारला दिलं जे खुतीच्या बाजूचं होतं. नंतर टिळक स्वतः कोकणातनं आलेले होते. चित्पावन संपूर्ण पार्श्वभूमी टिळकांना होती. टिळक हे स्वतः खुतीचे समर्थक होते. आणि सावरकर खूप उशिराच्या टप्प्यावरती की ज्यांनी खुतीच्या संदर्भामध्ये कणखर भूमिका घ्यायला विरोध केला. ही खुती प्रथा काय होती आणि तिच्या विरोधातली चळवळ ही महत्त्वाची चळवळ का आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. व्यवहारातला आंबेडकरवाद विकास जर करायचा असेल तर एक फिलॉसॉफी म्हणून काय विकास होईल तो होईल, पण व्यवहारामध्ये जर आंबेडकरवादाचा विकास करायचा असेल तर तो केवळ द बुद्धायनिस्ट धम्मच्या आधारे, केवळ राज्यघटनेच्या आधारे किंवा इतर जे टेक्स्ट्स आहेत, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट आहे, केवळ या टेक्स्च्युअल लेवलला म्हणजे केवळ कोणती संहिता बाबासाहेबांनी लिहिली त्या संहितेच्या आधारे आपल्याला आंबेडकरवादाचा विकास करता येणार नाही. संहिता, लेखन आणि त्याच्यासोबत जो व्यवहार आहे, जो राजकीय व्यवहार आहे, म्हणजे ज्या स्वरूपाचं ज्ञानमीमांसा आहे त्या ज्ञानमीमांसेला अनुरूप जो राजकीय व्यवहार आहे त्याचा एकत्रित विचार आपल्याला आंबेडकरवादाची मांडणी करताना करावं लागेल. आणि म्हणून एका दुर्लक्षित अशा त्यांच्या चळवळीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. ही एक विशिष्ट जमीनदारशाही कोकणामध्ये स्थिर झालेली होती, जिचे अवशेष आजही कोकणामध्ये तुम्हाला दिसू शकतात. तुम्ही जर नीट कोकणामध्ये गेलात, पर्यटनसाठी जातात लोक, पण ते टाळून जर तुम्ही जरा कोकण पाहिलं तर तुम्हाला विशिष्ट अशा खुतीच्या अवशेष पण नाही म्हणता येणार, एक बळकट रूपामधली एक आर्थिक विषमता, सामाजिक विषमता, जिथे आजही अस्पृश्यांसाठी वेगळे पाणवठे आहेत मराठवाड्यासारखे आणि मंदिरांमध्ये प्रवेश नाही, तिथे तुम्हाला ही सामाजिक आर्थिक विषमता कोकणामध्ये दिसेल. तर खुती ही अशी एक प्रथा होती, जमीनदारशाही एक प्रकारची होती, जिचा आधार जात होता. भारतातल्या जमीनदारशाहीचा आधार हा जात राहिलेला आहे दीर्घकाळापासून. तो केवळ अलीकडच्या काळामध्ये नाही आहे, तो मध्ययुगापासून आहे. आणि सगळे झगडे हे शेतकरी जातींपासून बिगर शेतकरी जातींकडे जमीन जाणार नाही यासाठी आहेत, वरच्या वर्गाचे झगडे. त्यांचा जो सगळा प्रयत्न आहे की जमिनीवरची जी जातीबद्ध मालकी आहे ती जातीबद्ध मालकी सुटता कामा नये, यासाठी भारताचा मध्ययुगीन आणि आधुनिक संपूर्ण प्रभुत्वशाली वर्गाचा सगळा तो प्रयत्न राहिलेला आहे. खोत म्हणजे जमीनदार होते, ज्यामध्ये मुख्यतः चित्पावन ब्राह्मणांचा समावेश होत होता. हे चित्पावन ब्राह्मण नावाची एक ब्राह्मणांमधली उपजात आहे आणि अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे भारताच्या सांस्कृतिक राजकारणामध्ये. विशेषतः पेशवाईच्या प्रस्थापनेनंतर चित्पावन ब्राह्मणांना, पेशवे स्वतः चित्पावन होते आणि पेशव्यांनी मोठ्या प्रमाणावरती कोकणामधनं ब्राह्मण आणून ते पुणे, वाई, नाशिक परिसरामध्ये त्यांना प्रस्थापित केलं. मोठ्या प्रमाणावरती दातृत्व त्यांना बहाल केलं आणि ब्रिटिश सत्ता जेव्हा भारतामध्ये पुण्यामध्ये प्रस्थापित झाली तेव्हा कोकणस्थ जे ब्राह्मण होते ते खूप मोठ्या प्रमाणावरती स्थिर झालेले होते. आणि टिळक, सावरकर वगैरे जे लोक होते मोठ्या प्रमाणावर, किंवा रानड्यांसारखे देशस्थ आणि जे ब्राह्मण, त्यांच्या सहकार्याने कोकणस्थ ब्राह्मणांचं वर्चस्व महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ राहिलं. एका वेगळ्या अर्थाने आजही आहे, पण त्याची चर्चा आपण आता करणार नाही. मी फक्त तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगेन की एक चिरॉल नावाचा एक पत्रकार भारतामध्ये एक सिरीज लिहिण्यासाठी आलेला होता भारतातल्या चळवळीवरती, आणि त्याने ते लंडनमधल्या एका वृत्तपत्रासाठी ती सिरीज लिहिली
आणि त्यांनी नंतर ते पुस्तक आलं, इंडियन अनरेस्ट नावाचं पुस्तक आहे, ज्याची मराठी कॉपी उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये एके ठिकाणी चित्पावन ब्राह्मणांविषयी लिहिताना तो असं म्हणतो की चित्पावन ब्राह्मणांचं वर्चस्व एवढं होतं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, मी तुम्हाला आता चिरॉलच्या भाषेत सांगतो की सरकारी कार्यालयांमध्ये माशा जशा घुंगावाव्यात तसे चित्पावन दिसतात, असं चिरॉल लिहितो. 20व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये त्याचं हे विधान आहे. आणि त्याच्या आधीचा 200 वर्षांचा जो काळ आहे तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चित्पावन ब्राह्मणांच्या वर्चस्वाचा काळ आहे. ही अत्यंत कर्मठ, स्वतःला देशस्थ ब्राह्मणांपासून सुद्धा वेगळं मानणारी जात किंवा उपजात होती, पण त्यांचं वर्चस्व कोकणामध्ये होतं. त्यांचं मूळ कोकण आहे. त्यांच्या पुन्हा मुळाशी आपण जाणार नाही, पण नक्कीच आपल्याला परशुराम आणि हे सगळे संदर्भ आजच्या काळामध्ये समजून घ्यावे लागतील. हे चित्पावन ब्राह्मण आहेत. दुसरे थोड्या प्रमाणामध्ये मराठा खोत होते आणि तिसऱ्या बाजूला फार अल्प प्रमाणामध्ये मुस्लिम खोत होते. आणि यांच्या जमिनींवरती जे कूळ म्हणून काम करत होते, परंपरेने तुम्हाला ते काम करणं बंधनकारक होतं. वर्षभर आणि दिवस रात्र अतोनात मेहनत करणं बंधनकारक होतं. ते कूळ होते. ते पुन्हा मराठा कुणबी जातीचे होते. नंतर त्याच्यामध्ये महार होते, भंडारी होते आणि आगरी होते. अशी एक जातीवरती आधारलेली जमीनदारशाही ही कोकणामध्ये सुरू होती आणि तिच्या विरोधातला एक सूक्ष्म आवाज बोलेंनी उठवला आणि बाबासाहेबांनी त्याचं महत्त्व जाणलं. बाबासाहेब कोकणातले होते आणि कोकणातल्या अस्पृश्य वर्गाशी त्यांचा खूप जवळचा संबंध होता. त्यामुळे खोती विरोधातली चळवळ करण्यासाठी बाबासाहेबांनी खूप मोठा पुढाकार घेतला. एक अभ्यासक आहेत जे आता जिवंत नाहीत, चंदावरकर नावाचे. त्यांनी खूप मोठा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. जसा E.P. टॉम्सनने इंग्लिश वर्किंग क्लासची डेव्हलपमेंट कशी झाली यासाठीचा एक महान ग्रंथ इंग्लंडच्या वर्किंग क्लासविषयी लिहिला, तसा चंदावरकरांनी मुंबईमधल्या वर्किंग क्लासची जडणघडण, तो आला कुठून आणि तो कसा मुंबईमध्ये स्थिरावला याविषयीचं एक पुस्तक लिहिलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मुंबईचे जे वर्कर्स आहेत 20व्या शतकामध्ये सुरुवातीला आलेले, ह्यातले 65% वर्कर्स म्हणजे कामगार हे कोकणामधनं आलेले आहे आणि त्यातला मोठा भरणा हा अस्पृश्यांचा आहे. हे चंदावरकर सांगतात हे यासाठी महत्त्वाचं आहे की ते असं म्हणतात की मुंबईमध्ये कामगार वर्गाने कोकणामधनं मोठ्या प्रमाणावरती येण्याचं मुख्य कारण हे कोकणामधल्या शेतीमधला क्रायसिस हा आहे की तुम्ही गुलाम म्हणून राहतात आणि त्याच्यापासून तुमची सुटका होत नाही. सुटका म्हणजे तो परिवेश सोडला तरच सुटका आहे, तो गाव तुम्ही सोडून गेला तरच सुटका आहे. पण जाती व्यवस्थेमध्ये ज्या स्वरूपाची जी जाती व्यवस्था भारतामध्ये टिकून आहे त्याच्यामुळे तुम्ही सहजासहजी गाव सोडू शकत नाही. आणि भारतीय भांडवलशाही मोठ्या प्रमाणावरती दलितांना, आदिवासींना, ओबीसींना सामावून घेईल भांडवली विकासामध्ये, अशा स्वरूपाची भारतीय भांडवलशाही राहिलेली नाही. तुमच्या माहितीसाठी केवळ सांगतो की हे काय विचित्र प्रकार आहे की भारतामध्ये जेवढे दलित आहेत त्याच्यामधले फक्त 21% दलित हे शहरांमध्ये स्थिर झालेले आहेत. आणि हे 200 वर्षांच्या मोठ्या आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर हे घडलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी तुम्ही शहराकडे जा या आव्हानाच्या अप्रोक्ष फक्त इतका छोटा वर्ग हा शहरांमध्ये स्थिर झालेला आहे. आणि अनेक अभ्यास असे सांगतात, विशेषतः सॅम्पल सर्व्हेज जे आहेत, नॅशनल सॅम्पल सर्व्हेज जे स्लम्स विषयीचे सर्व्हेज आहेत त्याच्यावर ते अभ्यास असे सांगतात की भारतामधला शहरांमधला जो दलित आहे तो मुख्यतः हा झोपडपट्ट्यांमध्ये विसावलेला दलित आहे. म्हणजे भारतीय भांडवलशाही एवढी उदार आणि विकसित नाही आहे की ती भारतातल्या दलितांना, मुस्लिमांना आणि आदिवासी ओबीसींना ती भांडवली विकासाच्या प्रक्रियेमध्ये ती काही सन्मानाने त्यांना सामावून घेईल अशा स्वरूपाचा भारतीय भांडवलशाहीचं स्वरूप हे राहिलेलं नाही. चंदावरकरांचा अभ्यास एवढ्यासाठीच उपयुक्त आहे की ज्या प्रकारचं स्थलांतर कोकणामधनं होत होतं ते स्थलांतर हे कोकणामधल्या विशिष्ट अशा खोतीवरती आधारलेल्या शोषणामधनं होत होतं, पण ते फार छोटं स्थलांतर होतं. मोठा जो वर्ग होता अस्पृश्यांचा आणि कुणब्यांचा तो गाव सोडत नव्हता आणि गावामधलं दमन हे त्यांना असह्य होत होतं. या पार्श्वभूमीवरती बाबासाहेबांनी एक संघर्ष उभा केला. हा संघर्ष यासाठी देखील महत्त्वाचा आहे की बऱ्याच वेळा आंबेडकरी चळवळीमध्ये आणि एकूणच समाजामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक संघर्ष हा प्राधान्याने केला पाहिजे की राजकीय, आर्थिक संघर्ष हा प्राधान्याने केला पाहिजे, अशा स्वरूपाची चर्चा ही सुरू राहते. दलित पॅन्थर त्याहून फुटलेली आहे. दलित पॅन्थरच्या फुटीचं मूळ हे धार्मिक सांस्कृतिक संघर्ष की भौतिक राजकीय संघर्ष या वादामध्ये आहे. आणि ढाले आणि ढसाळ यांच्यामध्ये काही मतभेद याच्यामध्ये स्थापनेच्या बरोबर तात्काळ झालेले आहेत. हे मतभेद हे किती भ्रांत स्वरूपाचे मतभेद ठरतात हे आपल्याला खोती प्रथेच्या विरोधातल्या लढ्यावरून आपल्याला समजून येतं की बाबासाहेब अशा भ्रांत, अशा स्वरूपाच्या प्राधान्याच्या
चर्चेमध्ये बाबासाहेब अडकत नाहीत. कारण कोकणामध्ये एकाच वेळी 2 प्रकारच्या चळवळी बाबासाहेबांनी सुरू केल्या. एका बाजूला महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह आहे की जो विशिष्ट असा नैतिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा स्वरूपाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी आहे. आणि या चळवळीला समांतर जी चळवळ आहे ती खुतीच्या विरोधातली चळवळ. त्यामुळे एका बाजूला सांस्कृतिक धार्मिक चळवळ उभी करायची आणि दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक धार्मिक चळवळ जी आहे ती भौतिक आणि राजकीय परिवर्तनाच्या अभावामध्ये शक्य नाही. केवळ एक प्रकारची आत्मवंचना असू शकते की आपण सामाजिक आणि राजकीय आणि भौतिक परिस्थिती न बदलता अत्यंत उन्नत अशी सांस्कृतिक आणि धार्मिक व्यवस्था तयार करू शकतो. ही एक अंतर्विरोधमय बाब आहे. बाबासाहेबांनी हा अंतर्विरोध वेळीच हेरला. म्हणून कोकणामध्ये केवळ ते असं म्हणत नाही आहेत की आपल्याला चौदार तळ्याचा सत्याग्रह करायचा आहे. चौदार तळ्याच्या सत्याग्रहासोबत मोठी राजकीय, आर्थिक आणि जाती व्यवस्थेच्या विरोधातली मोठी एक भौतिक परिवर्तनाची चळवळ उभी राहिली. ती खुती विरोधातली चळवळ होती. आणि ही चळवळ खूप अवघड होती. कारण मराठा खोत होते, मराठा कुळ होते, ब्राह्मण खोत होते, अस्पृश्य सर्व कुळ होते, मुस्लिम खोत होते, मुस्लिम कुळ होते, भंडारी आगरी कुळ होते. त्यामुळे आता यांच्यामध्ये कुळांमध्ये जो 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 जाती विग्रह होता, वेगवेगळ्या जातींचे जे कुळ होते त्यांना वर्गभान देणे हे बाबासाहेबांच्या पुढचं सगळ्यात मोठं एक अवघड काम होतं. आणि मला असं वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या जातींमधच्या पार्श्वभूमीवरती जे समूह आहेत त्यांना वर्गभान देणारी ही एकमेव चळवळ आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये यशस्वीपणे ठरली की जिथे महार आणि कुणबी ज्यांच्यामध्ये एक शत्रुभावी संबंध ग्रामव्यवस्थेमध्ये तयार होतात, त्या शत्रुभावी संबंधांवरती मात करून बाबासाहेब याच्यामध्ये यशस्वी झाले की ते महार आणि कुणबी, आगरी आणि भंडारी यांच्यामध्ये एक वर्गभान ते देऊ शकले आणि एक मोठी वर्गीय एकजूट ते तयार करू शकले. त्या काळामधले जनता हे जे त्यांचं नियतकालिक आहे त्या जनता नियतकालिकामधले अग्रलेख बहिष्कृत भारतापासून सुरुवात झाली खरं तर. आणि जनतामध्ये खूप असा एक मोठा विकसित अशा स्वरूपामधला राष्ट्रवाद आपल्याला दिसतो की जिथे लोक या सगळ्या प्रश्नांवरती ते प्रतिक्रिया देत आहेत. बाबासाहेबांनी मार्क्स वादाचा काही प्रमाणामध्ये स्वीकार केला आणि मार्क्सवादापासून काही प्रमाणामध्ये डिपार्चर पण घेतलं. आणि खुतीच्या वेळी विशेषतः त्यांनी कम्युनिस्ट चळवळीने खुतीच्या प्रश्नामध्ये लक्ष द्यावं अशा स्वरूपाचं आवाहन कम्युनिस्ट चळवळीला केलं. विशेषतः 1929-30 मध्ये मिरज कटाच्या नंतर कम्युनिस्ट पक्षाने वेगळं रूप धारण केलं आणि त्यांनी कामगार लढ्यांच्या दिशेने आणि कामगार चळवळींच्या दिशेने जायला सुरुवात केली. तेव्हा बाबासाहेब हे भारताच्या इतिहासामधले पहिले एक भाष्यकार आपण म्हणूयात, एक अत्यंत व्हिजनरी अशा स्वरूपाचं पॉलिटिशियन म्हणूयात, जे असं मानतायत की भारताच्या सामंतशाहीच्या विरोधात जी लढाई भारताची उभी करायची आहे त्यामध्ये दलित आणि शेतकरी जाती यांचे संयुक्त हितसंबंध आहेत. केवळ दलितांचे हितसंबंध नाही आहेत गावगाडा नष्ट करण्यामध्ये, तर गावगाड्यामध्ये सामंती आर्थिक रचनेमध्ये शेतकरी सुद्धा भरडून निघतो आहे, तो सुद्धा पिचून निघतो आहे, तो सुद्धा दडपून निघतो आहे. तुम्ही आत्ता जर शेतकऱ्यांचं अवस्था पाहिली तर याचा एक प्रत्यय येईल की जी काही सामंती आणि भांडवली अशा जो मिलाफ समकालीन भारतामध्ये आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये केवळ दलित भरडून निघत नाही, त्याच्यामध्ये शेतकरी पण भरडून निघत आहेत. पण या दोन समूहांमध्ये सुसंवाद नाही. सुसंवाद तर लांब संवाद पण नाही आहे. असा संवाद तुम्हाला दिसणार नाही की शेतकरी जाती आणि दलित यांच्यामध्ये कुठला संवाद आहे. हा संवाद पहिल्यांदा हेरला आणि तो यशस्वीपणे त्याला हाताळलं. या कॉन्ट्रॅडिक्शनला ते आंबेडकरी चळवळीमध्ये हाताळलं गेलं आणि खुती विरोधातली एक मोठी चळवळ उभी राहिली. सुरुवातीला डाव्यांनी खुतीच्या या संपूर्ण पार्श्वभूमी चळवळीमध्ये यायला विरोध केला. याचं कारण असं होतं की एक अत्यंत यांत्रिक आकलन भारतीय डाव्या चळवळीचं राहिलं की कामगार हा क्रांतीचा नेता असेल आणि शेतकऱ्यांकडे त्यांनी कामगारांचे अलाईज म्हणजे मित्रशक्ती म्हणून पाहिलं की कामगार हा क्रांती करेल आणि शेतकरी हा त्याचा दोस्त शक्ती असेल, शेतकरी हा त्याचा साथीदार असेल. ह्या मूळ मार्क्सवादी असलेल्या आणि कम्युनिस्टांनी खूप यांत्रिकपणे चिकटून राहिलेली ही जी धारणा होती, या धारणेमध्ये मोठा हस्तक्षेप प्रत्यक्ष व्यवहारामधला आणि विचारांच्या पातळीवरचा हस्तक्षेप हा बाबासाहेब आंबेडकरांनी केला. पण त्यांना यश आलं नाही. कम्युनिस्टांना खुतीच्या चळवळीमध्ये आकर्षित करण्यासाठी ते खूप उशिरा आलेत. पण तेव्हा खूप उशिरा भारतातल्या कम्युनिस्ट 1930 ते 40 हा काळ डॉक्टर आंबेडकर आणि कम्युनिस्ट चळवळीने एकत्र लढे लढण्याचा काळ. हे आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा विशेषतः मराठवाड्यामध्ये मी पाहिलं की खूप मोठ्या अपधारणा
ह्या वेगवेगळ्या पुरोगामी चळवळींमध्ये दिसतात. पण 30 ते 40चे दशक आहे ते अनेक लढे हे संयुक्तपणे यांनी घेतले. बाबासाहेबांनी भारतीय कम्युनिस्ट चळवळीवरती मोठा प्रभाव निर्माण केला आणि त्यांना वेळोवेळी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मार्क्स आणि स्टॅलिन लेनिनकडनं थिअरीतनं आलेली जी संकल्पना होती की कामगार हा क्रांती करेल, पण जगामध्ये कुठेही आपल्याला अत्यंत विकसित देशांमध्ये सुद्धा कामगार वर्गाने भांडवलशाहीच्या विरोधामध्ये राष्ट्रीय पातळीवरती क्रांती केली असं दिसत नाही. उलट असं दिसतं की ठिकठिकाणी शेतकरी जे आहेत ते सामंतशाहीच्या विरोधामध्ये उभे राहिले. म्हणजे चीनची क्रांती, रशियाची क्रांती, क्युबाची क्रांती जी आहे, व्हिएतनामची जी क्रांती आहे ती शेतकऱ्यांची सामंतशाही विरोधातली क्रांती आहे. तिचा बाह्य आवरण हे लाल आणि कम्युनिस्ट असेल. विशेषतः या संदर्भामध्ये डी.एन. धनागरेंचं एक पुस्तक आहे पिझंट मुवमेंट्स इन इंडिया. त्या पुस्तकामध्ये त्यांनी खूप संगतवार हे मांडलं की जगभरामध्ये शेतकरी वर्ग जो आहे तो शेतकरी वर्ग सामंतशाहीच्या विरोधामध्ये उभा राहतो. वेगवेगळ्या वसाहतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये तो वसाहती दडपणुकीच्या विरोधामध्ये उभा राहतोय. आणि भारतामध्ये याचं आकलन कम्युनिस्ट चळवळीला यायला खूप उशीर झाला. किसान सभेची स्थापना खूप उशिराची आहे. त्याच्या खूप आधी बाबासाहेब शोषणाच्या मधला हा अंतर्विरोध हेरत आहेत की जसे दलित हे शोषित आहेत तसेच शेतकरी आणि शेतमजूर आणि ज्या जाती ह्या भूवंचित जाती होत्या त्या देखील शोषित आहेत. आणि त्यांनी त्याची मांडणी केली. ही मांडणी करत असताना बाबासाहेब एक पॉलिटिकल पार्टी स्थापन करतात. पुन्हा जिचा नीट अभ्यास झालेला नाही. पुन्हा मी त्या सिनेमाकडे जाईल ज्यांनी त्याची नीट दखल घेतली नाही. जशी खुती विरोधातल्या आंदोलनाची घेतली नाही तशी इंडिपेंडंट लेबर पार्टीची पण नीट नोंद घेतली नाही. तुम्हाला बाबासाहेब म्हटलं की RPI, साधारणपणे लोकांना RPI दिसतं की जिथे स्थापनच झालेली नव्हती बाबासाहेबांच्या जिवंत असेपर्यंत. नाहीतर मग एक दलित चळवळीचा एक लाडका सगळा जो संघटनात्मक प्रकार आहे तो शेड्यूल कास्ट फेडरेशनवरती आधारलेला आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशन ही एक व्यूहरचनेचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेली पार्टी होती, ज्याला एक इंडिपेंडंट फुल फ्लेज्ड पार्टी म्हणून ती इंडिपेंडंट लेबर पार्टी आहे. आणि या इंडिपेंडंट लेबर पार्टीने जी लाईन घेतलेली होती ती खोती हा त्याचा एक केवळ भाग होता. आपण जर जाहीरनामा पाहिला इंडिपेंडंट लेबर पार्टीचा त्याच्यामध्ये दिसेल की खोती हा 15 मुख्य अशा घटक मुद्द्यांपैकी एक मुद्दा हा खोती विरोधातल्या चळवळीचा आहे. पण एक समाजवादी अशा पार्श्वभूमीवरती त्यांनी या इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना केली. तिचा जो झेंडा असतो, ध्वज असतो, जो पॉलिटिकल पार्टीचा जो एक फ्लॅग असतो तो फ्लॅगसुद्धा हा लाल रंगाचा फ्लॅग आहे इंडिपेंडंट लेबर पार्टीचा होता. पण अशा प्रकारचं वर्गीय राजकारण करत असताना पुन्हा धार्मिक आणि सांस्कृतिक राजकारणाला बगल द्यायची अशी भूमिका बाबासाहेबांनी. त्या काळामध्ये काय घडतंय, महाडच्या सत्याग्रह त्या काळामध्ये घडतो आणि नाशिकच्या काळा मंदिरा सत्याग्रह तो आधीच घडलेला आहे पण त्याचे 7 पडसाद पुढे उठतायत. 35 साली इंडिपेंडंट लेबर पार्टी असताना बाबासाहेब घोषणा करतायत की मी धर्मांतर करीन. त्याच्यानंतर मुक्तिकोन पथे आहे, त्याच्यानंतर बरंच लेखन आहे जातीव्यवस्थेवरचं आणि अस्पृश्यते विरोधातल्या मोठ्या चळवळी आहेत. ह्या चळवळीला प्रतिसाद म्हणून काँग्रेस अस्पृश्यतेचा प्रश्न उपस्थित करतोय. काँग्रेसने सुरुवातीपासून अस्पृश्यतेचा प्रश्न घेतला नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वी अस्पृश्यतेचा प्रश्न हा काँग्रेसने घेतलेला नव्हता. टिळकांनी तर तो खूप उघडपणाने टाळलेला प्रश्न होता बाबासाहेब आंबेडकरांचा उदय होण्यापूर्वी. त्यामुळे काँग्रेस जे करते ते आंबेडकरांच्या संपूर्ण राजकारणाचा एक प्रतिसाद म्हणून संपूर्ण सामाजिक आणि हे राजकारण करतं. तेव्हा बाबासाहेबांची स्ट्रॅटेजी काय आहे हे समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेब कोकणामधल्या दलित आणि शेतकरी जाती यांचं एकत्रित राजकारण पुढे नेत आहेत. त्यांची जी भाषणं आहेत त्या भाषणांमध्ये आवाहन काय आहे की खोताच्या शेतावरती तुम्ही बहिष्कार टाका, त्यांची शेती तुम्ही करू नका, त्यांचं काम करू नका, त्यांच्या शेतावरती जाणं हे बंधनकारक आहे असं समजू नका. त्याच काळामध्ये कोकणातल्या महारांना बाबासाहेबांनी आवाहन केलं की तुम्ही महारकी सोडा, तुम्ही वतन सोडा, तुम्ही गावाची जी काही तुमची चाकरी आहे ती चाकरी करण्याचं काम तुमचं नाही. आणि कोकणामध्ये संघर्ष झाला, दलितांवरती मोठे हल्ले सुरू झाले. एका बाजूला महाड आहे, दुसऱ्या बाजूला महारकी सोडण्याचा प्रश्न आहे आणि जे समूह हल्ले करतायत त्यातला मोठा समूह बाबासाहेबांना दलितांशी जोडायचा आहे. एक भलतंच एक विचित्र राजकारण, विचित्र पेच बाबासाहेबांपुढे आणि तो पेच ते हाताळतायत. गांधी नेहरूंसारखा सोडून देत नाहीत. वरच्या जातींच्या प्रभावामध्ये हे असे सगळे पेच सोडून द्यायचे असं पलायनवादी राजकारण ते करत नाहीत. ते तो पेच हाताळतायत. त्यांच्या एका भाषणामध्ये ते असं म्हणाले की तुम्ही वेगवेगळ्या जातींमध्ये जन्मलेले असाल पण तुमची जात आता एकच आहे आणि ती आहे कुळ. हे जे आव्हान आहे हे वेगवेगळ्या शोषित जातींना वर्गभान देणारं आव्हान आहे
आणि त्याच्यामध्ये पुन्हा जातीविरोध आहे. कारण खोतीला आव्हान देणे म्हणजे एका वेगळ्या अर्थाने जातीवरती आधारलेल्या उत्पादन पद्धतीला आव्हान देण्यासारखं होतं. आणि मग त्यांनी ते बॉम्बे असेंब्लीचे मेंबर होते म्हणून त्यांनी एक जे इंडिव्हिज्युअलला जे एक बिल सादर करता येतं तसं एक खोती विरोधातलं बिल सादर केलं. काँग्रेसने याची चर्चा पण करायचं टाळलं. आणि ही जेव्हा चर्चा काँग्रेसने टाळली तेव्हा मग बाबासाहेबांपुढे एकच पर्याय उभा राहिला. त्यांनी मुंबई विधिमंडळावरती खूप मोठा मोर्चा आयोजित केला. हा कोकणामधून आलेला मोर्चा होता आणि अभ्यासकांनी याची नोंद घेतली की त्याच्यामध्ये जवळजवळ 25,000 शेतकरी हे त्या मोर्चामध्ये सामील झालेले होते. हा 1938 खोती विरोधातला मोर्चा निघाला. आता तुम्ही कोकणात तुमच्यापैकी खूप कमी लोक गेलेले असतील की कोकण अत्यंत दुर्गम आहे. तिथे आता कोकण रेल्वे आहे पण ती कोकणासाठी नाही आहे. पुन्हा ते राजकारण आहे की कोकणात रेल्वे का आली आणि तुम्ही कोकणामध्ये इतक्या सहजपणे आजही जाऊ शकत नाही. तिथनं 25,000 लोक हे रत्नागिरी जिल्ह्यातनं विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामधनं मोर्चासाठी येतात. आणि त्याच काळामध्ये फैजपूरला काँग्रेसचं अधिवेशन झालं शेतकऱ्यांच्या नावाने, ग्रामीण भागातलं अधिवेशन. त्या अधिवेशनाला जेवढे शेतकरी होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त शेतकरी आणि शेतमजूर हे कुळ जे होते हे या 1938च्या मोर्चामध्ये ते सामील झालेले होते. स्वातंत्र्यपूर्व काळामधलं शेतकऱ्यांचं हे सर्वात मोठं पॉलिटिकल मोबिलायझेशन आहे. हा जो मोर्चा होता 1938चा हा मोर्चा हा त्या अर्थाने सगळ्यात मोठं मोबिलायझेशन शेतकऱ्यांचं होतं. आणि बाबासाहेबांचे भाषणं आहेत, खूप भाषणं आहेत. मी ते भाषणं इथे वाचणार नाही पण तुम्हाला फक्त एक सांगेल की एक प्रकारचं चैतन्य त्या चळवळीमध्ये कसं निर्माण झालं की त्यांच्या ज्या घोषणा होत्या ह्या घोषणा दलित चळवळीमध्ये आता मिसिंग दिसतील. कोणत्या चळवळीमध्ये ह्या घोषणा आपल्याला दिसणार नाहीत. आता एक घोषणा होती की जमीनदारशाही मुर्दाबाद, हे घोषणा देत आहे शेतकरी त्या मुंबईच्या मोर्चामध्ये. आणि शेतकरी वर्ग जिंदाबाद, लाल बावट्याचा विजय असो आणि कामगार वर्ग जिंदाबाद. कारण तेव्हाच इंडिपेंडंट लेबर पार्टी आहे जी शहरामधले कामगार संघटित करते आहे. आणि त्या संघटनेमध्ये बाबासाहेब डाव्या ज्या चळवळी आहेत त्या चळवळींच्या सोबत काम करतायत. याचं कारण असं होतं की एक इंडस्ट्रीयल डिस्प्यूट बिल हे काँग्रेसने आणलेलं होतं. त्याच्यामध्ये संपाचा अधिकार नव्हता. संप केला तर 6 महिन्यांपर्यंत शिक्षा, अशा अत्यंत जुलमी गोष्टी त्या बिलामध्ये होत्या. आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने हे बिल येत होतं. तेव्हा पहिल्यांदा इंडिपेंडंट लेबर पार्टी आणि कम्युनिस्ट जे नेते होते मुंबईतले त्यांनी एकत्रितपणे कामगारांचा 1 दिवसाचा संप घडवून आणला. त्या काळामध्ये संप घडवून आणणे ही गोष्ट आजच्यापेक्षा खूप अवघड अशी गोष्ट होती पण तो एक सिम्बॉलिक ती ॲक्ट होती. आणि त्याच्यामधनं मुंबईचं संपूर्ण जे वातावरण होतं ते वातावरण बदललं आणि कामगार वर्गामध्ये एक अत्यंत चैतन्य हे या संपानंतर तयार झालं. पण त्याच्यामध्ये मुख्य भूमिका ही आंबेडकरी चळवळीची होती. ह्याच काळामध्ये कोकणामध्ये एक सुप्रसिद्ध म्हणता येणार नाही, खरं तर दुर्लक्षित असा एक संप झाला. तो चरी नावाच्या गावामध्ये झाला. तो शेतकऱ्यांनी केलेला संप होता. मला असं वाटतं की त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की शेतकऱ्यांनी संप करावा पण एकमेव संप भारताच्या इतिहासात जो झाला, शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने तो संघर्ष पुढे नेला, तो चरीचा संप होता. तो दीर्घकाळ चालला आणि तो तिथल्या खोती सदृश्य जमीनदारशाहीच्या विरोधामध्ये शेतकरी 4 वर्ष लढले. त्याचे नेते आणि त्या चळवळीवरती एक पुस्तक अलीकडच्या काळामध्ये गेल ऑम्बेट यांनी लिहिलं. तर भिंगे सरांकडे त्याची प्रत उपलब्ध आहे, तुम्ही ते बघून वाचू शकता. हा एक अभूतपूर्व लढा होता. या लढ्याचा पुढे विस्तार असा झाला की खोती विरोधामध्ये जनमत हळूहळू तयार झालं आणि स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरती मुंबई विधिमंडळामध्ये खोती प्रथेच्या विरोधामध्ये कायदा करून ती प्रथा ही पूर्ण डिलेजिटिमाइज केली गेली. हा लढा यासाठी महत्त्वाचा आहे की भारतामध्ये एक मोठा पेच आहे. तो पेच हा जातीव्यवस्था अंताचा पेच आहे की जातीव्यवस्थेच्या अंताच्या चळवळीमध्ये कोण भूमिका अदा करेल. आणि सर्व पक्ष दलितांसह सर्व हे गृहीत धरतायत की त्याच्यामध्ये एकमेव जी भूमिका अदा करतील अग्रदलाची आणि एकमेव भूमिका जी अदा करतील ते दलित असतील. असं भारतामधल्या सामंतशाहीच्या अंताच्या चळवळीमध्ये शक्य नाही. यामध्ये दलितांचे दोस्तशक्ती कोण असतील याच्याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे जुने जे व्हॉल्यूम्स आहेत, महाराष्ट्र शासनाने जे 20 वर्षांपूर्वी जे प्रकाशित आहे 5व्या व्हॉल्यूममध्ये त्यांनी ती डायग्रामसह त्याची चर्चा केली की दलित हे जातीव्यवस्था अंताच्या चळवळीचे अग्रदल व्हॅनगार्डची भूमिका अदा करतील आणि त्यांच्या दोस्तशक्ती ज्या असतील ते जातीव्यवस्थेमध्ये
शोषले गेलेले आदिवासी, ज्यांना आजच्या परिभाषेमध्ये आपण ओबीसी म्हणतो, त्या सगळ्या मधल्या जाती आणि शेतकरी. तर ही जी एक मांडणी आहे, कारण दलित हे संख्यात्मकदृष्ट्या ते अल्पसंख्या आहे, ते मायनॉरिटी आहे, आणि कोणतीही मायनॉरिटी कम्युनिटी ही क्रांती करू शकत नाही, ते समाजामध्ये प्रभावकारी असा बदल करू शकत नाही. ज्यांना समाजामध्ये प्रभावकारी बदल करायचा असतो त्या समूहाला मायनॉरिटीमध्ये असणं हे परवडत नाही, संख्यात्मकदृष्ट्या सुद्धा, वैचारिकदृष्ट्याच नाही. तर त्याला स्वतःला बहुसंख्याकांमध्ये परावर्तित करावं लागेल. आणि दलित हे स्वतःला बहुसंख्य कसे बनवू शकतात, तर ते त्यांच्या दोस्तशक्ती हेरून बनवू शकतात. आणि त्याच्यामध्ये आदिवासी, नोमॅडिक ट्राईब्स, अदर बॅकवर्ड क्लासेस आणि वर्गीय परिभाषेमध्ये संपूर्ण पिझंट्री, ज्याला आपण शेतकरी समूह म्हणतो, ते जर जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये दलितांच्या दोस्तशक्ती बनल्या तरच भारतामध्ये व्यवहाराच्या पातळीवरती जातीव्यवस्थेचा विरोध किंवा जातीव्यवस्थेचा अंत हा शक्य आहे. केवळ दलित जर ते जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये उभे राहिले तर ते एकटे राहतील आणि ते एकटे लढतील, पण जातीव्यवस्थेचा अंत होणार नाही. हा जो तिढा आहे भारतीय राजकारणामधल्या जाती अंताचा, ह्या तिढ्यामध्ये कृती विरोधातला जो संघर्ष आहे, हा संघर्ष एक मार्गदर्शकपर संघर्ष आहे. आपण बऱ्याच वेळा चर्चा ही बाबासाहेबांच्या टेक्स्टची करतो, की अमुक एक पुस्तक आहे, अमुक एक ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये हा विचार आहे. पण ज्या चळवळी झाल्या त्या चळवळीमधनं जे दुवे आपल्याला मिळतात, ज्या पुढे जाण्यासाठी जे काही संदर्भ मिळतात, ते संदर्भ सुद्धा आपण अभ्यासणे हे आवश्यक बनतं. आता मी बरेच मुद्दे हे सोडून देईल चर्चा न करता आणि पुढे येईल की समकाळाच्या संदर्भामध्ये हा काय मुद्दा बनतो. आता भारत कोणत्या स्थितीमध्ये आहे हा एक मुद्दा आहे, आणि आंबेडकरवादाचा संदर्भ भारतासाठी काय म्हणून बनून राहतो. मी पुन्हा एकदा तुम्हाला त्या एका संदर्भाकडे घेऊन जाईल की युरोपमध्ये राष्ट्र निर्माण करण्याची जी प्रक्रिया राहिली, ती प्रक्रिया ही त्या देशांमधली सामंतशाही नष्ट करूनच शक्य होऊ शकली. भारतामध्ये आधुनिकीकरणाचा प्रवेश हा सामंतशाहीला विरोध न करता झालेला आहे, तो वसाहतीच्या अनुषंगाने झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी शिक्षणाच्या हक्कापासून ते मतदानाच्या हक्कापर्यंत जे हक्क मिळाले ते आपल्याला सामंतशाहीशी लढून नाही मिळालेले, ते ब्रिटिश उदारमतवादी संपूर्ण राजकीय प्रक्रियेचा भाग म्हणून मिळाले. म्हणून भारतामध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झालेली राहिलेली आहे गेल्या अनेक दशकांपासून. त्या परिस्थितीचं खूप चांगलं वर्णन हे बी.टी. रणदिवे यांनी केलं होतं एक उपमा वापरून. ते असं म्हणाले होते की भारतामध्ये काय झालं तर जातीवरती वर्गाचं कलम झालं. जाती व्यवस्था ही जुनी व्यवस्था होती, ती एक सामंती व्यवस्था आहे, तिचे स्वतःचे काही एक वैशिष्ट्यपूर्णता आहे की ती जन्मावरती आधारलेली आहे, ती व्यवसाय जन्माधिष्ठित ठेवते, ती खेड्यांची रचना सुद्धा जातवार वस्त्यांची रचना करते, ती स्त्रियांवर विशिष्ट असं बंधनं लादूनच ती अस्तित्वात राहते. धर्मव्यवस्थेचा जाती व्यवस्थेला विशिष्ट असा एक पाठिंबा राहिलेला आहे. जगामध्ये कुठल्याही धर्माने गुलामगिरीचं एवढं खुलेपणाने समर्थन केलं नाही. भारतामध्ये हिंदू धर्माने वर्णजाती व्यवस्थेचं खुलेपणाने समर्थन केलेलं आहे. ही जाती व्यवस्थेची वैशिष्ट्यपूर्णता आहे. मग ही जात नष्ट करून आपण वर्ग बनतो का भारतामध्ये? तर भारतामध्ये असं घडलं आणि जगभर हे घडलेलं आहे कमी अधिक प्रमाणामध्ये की होता होईल तेवढं भांडवलशाहीने सामंतशाहीशी समायोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. होता होईल तेवढं सामंतशाही टिकवून ठेवून भांडवलशाहीने विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिथे सामंतशाही नष्ट करून भांडवलशाही वरचढ ठरली आणि तिने सामंतशाहीचा पाडाव केला, ते प्रगत देश आहेत. प्रगत देशाचं आंतरिक वर्णन असं करावं लागेल की त्यांनी त्यांच्या अंतर्गत सामंतशाही नष्ट केली आणि ते निखळ वर्गीय रूपामध्ये, आधुनिक भांडवली रूपामध्ये ते स्वतःला विकसित करू शकले. बाकी सर्व अर्धविकसित आणि अविकसित ते देश आहेत ज्या देशांमध्ये जुन्या सामंतशाह्या कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये टिकून आहे. मग तुम्ही त्या देशाची जी विभागणी आधुनिक परिभाषेमध्ये विकसित अविकसित करता, तिची आर्थिक परिभाषेमध्ये आपल्याला अशा स्वरूपाची विभागणी करावी लागेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण प्रयत्न काय आहे? त्यांचा संपूर्ण प्रयत्न आहे की अशा प्रकारची उसनवारी जी आहे आधुनिकतेची, ही उसनवारी भारतातले जे सामंतशाही आहे ती सामंतशाही टिकवून ठेवेल. म्हणून त्यांचा सगळा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न हा जुनी जी सामंतशाही आहे, जुनी जी जाती व्यवस्था आहे, त्या जाती व्यवस्थेचा पाडाव करून नवी वर्ग व्यवस्था निर्माण करण्याचा. आता आपल्याला काय दिसतंय की जातीमधनं वर्ग तयार होतात, पण ते जे वर्ग तयार होतात ते जातीपासून अप्रभावित आहेत का? जे दलित प्राध्यापक असतात, नोकरदार असतात,
त्यांच्याशी जर तुम्ही बोलाल तर ते तुम्हाला सांगतील की ठाई ठाई त्यांच्या दलितत्वाची जाणीव ही जिवंत म्हणून राहते त्यांच्या मनामध्ये. तुम्ही निखळ वर्ग म्हणत नाही, मी प्राध्यापक आहे असं मला म्हणता येत नाही, मी विशिष्ट जातीचा आहे आणि तो प्रभाव, ती जाणीव घेऊन मी समाजामध्ये वर्ग म्हणून पण अस्तित्वात राहतो आणि जात म्हणून पण अस्तित्वात राहतो. भारताने आधुनिक बनण्याचा जो प्रश्न आहे, भारताने राष्ट्र बनण्याचा जो प्रश्न आहे, किंवा जी राष्ट्रवादाची चर्चा सुरू आहे भारतामध्ये, तर निखळ असा जर राष्ट्रवाद आपल्याला तयार करायचा असेल तर आपल्याला निखळ अशा वर्ग पायावरती वर्गभान असलेला समाज आणि वर्गीय समाज जेव्हा अस्तित्वात येईल तेव्हा एकमय अशा स्वरूपाची, एकजिन्सी अशा स्वरूपाची राष्ट्रभावना भारतामध्ये तयार होईल. अन्यथा आपल्यामध्ये ती राष्ट्रभावना तयार होऊ शकत नाही. आपली जी जाणीव आहे ती प्रायः जात जाणीव आहे. दैवत जी आहे ती प्रायः जातीचे दैवत आहे. नीती जी आहे ती प्रायः जातीची नीती आहे. भाषा जी आहे ती जातीने प्रभावित आहे. विवाह संबंध जातीने प्रभावित आहे. हितसंबंधांचं राजकारण, पुढारी आणि बॅनर्स, ते होर्डिंग्स पाहता, ते सगळे राजकारण जे आहे ते त्याचं बाह्यरूप जरी वर्गीय असलं तरी त्याचं जे अंतरंग आहे ते अंतरंग हे जातीय हितसंबंधांनी ते बरबटलेलं अंतरंग आहे. त्यामुळे जात आणि वर्ग यांच्या अत्यंत व्यामिश्र पण खूप चिवट अशा रूपामध्ये भारतीय समाज हा आधुनिक काळामध्ये अवतीर्ण होत होता. आणि फुल्यांनाही ही गोष्ट भयंकर वाटली आणि बाबासाहेबांनाही ही गोष्ट भयंकर वाटली. त्यांचा सगळा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न हा भारताने वर्ग समाज बनण्याचा प्रयत्न आहे. आणि वर्ग समाज बनत असताना आपल्याला जातीचा निराश करूनच बनावं लागेल. सामंतशाहीचा प्रभाव नष्ट केल्याशिवाय तुम्ही निखळ भांडवली बनवू शकत नाही. आपल्या शेजारी चीन आहे, त्या चीनचा सगळा प्रयत्न 60-65 वर्षांपासून जो आहे तो कम्युनिस्ट प्रयत्न आहे, तो तिथली सामंतशाही नष्ट करून निखळ भांडवली बनण्याचा आहे. ते समाजवादी वगैरे चीन नाही आहे, तो कधीच समाजवादी नव्हता. पण एक विशिष्ट कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली स्वतःला आधुनिक भांडवली बनण्याचा प्रयत्न चीनचा आहे, युरोपचा तो प्रयत्न आहे, अमेरिकेचा, ऑस्ट्रेलियाचा तो प्रयत्न आहे. भारतामध्ये असा प्रयत्न आपल्याला फारसा दिसत नाही. ते ओघाने जेवढं होईल तेवढंच भारतामध्ये भांडवलीकरण होतं. पण भारतीय भांडवलशाही जी आहे त्या भारतीय भांडवलशाहीचं वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप असं आहे की ती सामंतशाहीच्या विरोधामध्ये भारतीय समाजाला उभं राहण्यासाठी उद्युक्त करत नाही, उलट ते त्याचे विरोधक म्हणून उभे राहतात. भारतीय भांडवलदार हे आरक्षणाचे विरोधक आहेत. भारतीय भांडवलदार हे शिक्षण प्रसाराचे विरोधक आहेत. भारतीय भांडवलदार कोणत्याही प्रकारचा R&D मध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही. म्हणजे ते स्वतः जो काही वर्ग आहे त्या वर्ग असण्याला पण ते जागत नाहीत असं आपल्याला दिसतं. आणि भारतीय भांडवलदार हे भारतामध्ये लँड रिफॉर्म्स व्हावेत, धर्मप्रबोधन व्हावं, जे की सामंतशाहीच्या अंतासाठी आवश्यक वाटलं. फुले आंबेडकरांना आवश्यक वाटलं, दोन्ही गोष्टी त्यांना आवश्यक वाटल्या. जातवार व्यवसाय त्यांना आक्षेपार्ह वाटले आणि या जातवार व्यवसायाचं सगळं समर्थन करणारे जे धर्मसंस्कृती होती ती त्यांना आक्षेपार्ह वाटली. भारतीय भांडवलदार जो आहे तो या दोन्हींचाही तो पाठराखण करतो आहे. तो एका बाजूला आरक्षणाचा विरोधक आहे. प्रायव्हेट सेक्टरमधल्या आरक्षणाला तीव्र प्रतिक्रिया बजाजने दिली, त्याहून जास्त तीव्र प्रतिक्रिया टाटांनी दिली. टाटा काही व्यापारी हिंदू भांडवलदार नाही आहे, पारशी आहे. पण भारतामधले जे हिंदूतर जे धर्म आहेत ते हिंदू धर्माचे किती प्रभावित आहेत याचं उदाहरण टाटा आहे. टाटाने टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहिला आणि खूप निवेदनं दिलेली आहेत. तुम्ही इंटरनेटवरती हे सर्च करा, टाटा आणि प्रायव्हेट सेक्टरमधलं आरक्षण, तुम्हाला त्यांच्या अनेक स्कीम्स दिसतील. फिक्कीने मोठी कॉन्फरन्स घेतली याच्यावरती आणि सांगितलं की आम्ही दलितांना वाटेल ते देऊ, पण आम्ही आरक्षणाच्या भूमिकेचे समर्थन आम्ही करणार. भारतीय भांडवलदार हा आरक्षणाचा विरोधक आहे, तो धर्म प्रबोधनाचा विरोधक आहे. युरोपमधला भांडवलदार हा समाज आधुनिक कसा होईल यासाठी प्रयत्नशील आहे. भारतातला भांडवलदार जो आहे तो बुरसटलेल्या अवस्थेमध्ये भारतीय समाज कसा राहील हे तुम्हाला दिसेल. गावामध्ये ते सामंत जसं ते सप्ताहाला पैसे पुरवतात तसे भारतीय भांडवलदार जे आहेत ते धार्मिक दंगलींना आणि धार्मिक संपूर्ण रचना, अधोरचना ज्या समाजातल्या आहेत त्या टिकून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरचा वित्त पुरवठा करतात. याच्याविषयीचे अहवाल आहेत, त्याच्याविषयीचा अभ्यास आहे. रथयात्रेला कोणी पैसा पुरवला, रामायण मालिका कशी येते आणि संपूर्ण बिर्ला हे संपूर्ण भारतामध्ये मंदिरांची रचना कशी उभी करतात याहून आपल्याला दिसेल की ते कोणत्याही अर्थाने धर्मप्रबोधन आणि कळीचा प्रश्न भारतातला जो लँड रिफॉर्म्सचा आहे, जो बाबासाहेबांना पण खूप जवळचा होता, त्याला कोणत्याही प्रकारची कटिबद्धता हा भारतीय भांडवलदार वर्ग दाखवत नाही. आणि हा तिढा आहे की भारतीय भांडवलदार एका अर्थाने भारताला वर्ग समाज बनण्यापासून रोखून धरतो आणि तसं करण्यासाठी तो स्वतःच्या वर्गीय हितावर देखील कुऱ्हाड मारून घेतो. कारण भारत जर वर्ग समाज बनला नाही तर भारताचा भांडवली विकास होणार नाही.
मी एक साधं उदाहरण आपण बघूयात, ते आपण नीट त्याचा अभ्यास केला नाही की नांदेडमध्ये मॉल तयार झाला आणि तो बंद पडला. तो बंद पडण्याचे 1000 कारणं असतील, पण एक महत्त्वाचं कारण आहे की अशा स्वरूपाचा अत्यंत आधुनिक म्हणा किंवा अत्यंत भोगवादी अशा स्वरूपाच्या वस्तूंचा खरेदी करणारा वर्ग नांदेडसारख्या परिसरामध्ये अस्तित्वात नाही. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे नांदेड हा जात सामंती प्रभावामध्ये राहिलेला असणं हे आहे. 2 प्रकारे समाजाचं आधुनिकीकरण होऊ शकतं. एक व्यापक अर्थाने आपण जर संपूर्ण जगाकडे पाहिलं तर दिसेल. एक जो आहे तो लँड रिफॉर्म्सचा मुद्दा आहे. जगभर जे आधुनिकीकरण झालं ते लँड रिफॉर्म्सने झालेलं आहे. इंग्लंडमध्ये कायदा करून जमीनदारशाही नष्ट केलेली आहे. स्टॅच्युटरी रिफॉर्म्स केले लँडलॉर्डिझमच्या विरोधामध्ये, जमीनदारशाहीच्या विरोधामध्ये. भारतामध्ये लँड रिफॉर्म झालेल्या नाहीत. सबब भारतामध्ये मोठा वर्ग हा उपभोक्ता वर्ग, कन्झ्युमिंग क्लास बनला नाही. तुम्हाला ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही पाहत असाल, जर काही लोक फिरत असतील, त्यांचे गाव बऱ्याच जणांचं मूळ गावात आहे, तर तुम्ही पाहू शकता की ग्रामीण भागामध्ये मोठा जो वर्ग आहे त्याची कन्झम्पशन लेवल अत्यंत कमी आहे. कन्झम्पशन लेवलच नाही आहे. कन्झम्पशन लेवल नसल्यामुळे खाण्यापुरतं मिळवायचं अशा सगळ्या विवंचनेमध्ये मोठा ग्रामीण समाजामधला मोठा वर्ग तुम्हाला अडकलेला दिसेल. आणि त्याच्यामध्ये दलितांपासून शेतकऱ्यांपर्यंतचे लोक अडकलेले दिसतील. हे लो कन्झम्पशन लेवल असण्याचं मुख्य कारण हे खेड्यांचं मॉडर्नायझेशन न होणे हे आहे. मॉडर्नायझेशन हा समजण्यासाठी वापरलेला शब्द आहे, पण मुख्य म्हणजे की त्याचं जे सामंती रूप जे आहे ग्रामीण भागात खेड्यांचं, ते सामंती रूप न बदलणे हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि त्याचं एक मुद्दा जो दिसतो तो म्हणजे भारतामध्ये ज्या लँड रिफॉर्म्स झालेल्या नाहीत त्या आहेत. मी लँड रिफॉर्म्सविषयी थोडा तुम्हाला सांगू इच्छितो की भारतामध्ये मुख्य जे शेतकरी आहेत ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्याच्यामध्ये शेतकरी जातींचे पण शेतकरी आहेत, म्हणजे मराठा, कुणबी, धनगर, माळी, वंजारी ह्या महाराष्ट्रातल्या शेतकरी जाती आहेत. आणि त्याच्यासोबतचे जे दलित आहेत त्यांचा पण याच्यामध्ये एका वेगळ्या अर्थाने समावेश होतो. हा जो मुख्य दलित आणि शेतकरी हा जो शेती कसणारा जो वर्ग आहे त्यातला मोठा भरणा जो आहे तो मोठा भरणा हा अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आहे. बाबासाहेबांनी याविषयी एक छोटा निबंध, पण अत्यंत मूलभूत पायाभूत निबंध त्यांनी लिहिलेला होता. तो स्मॉल लँड होल्डिंग्सवरती होता. आणि तो एक निबंध सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा इकॉनॉमिस्ट म्हणून इस्टॅब्लिश करण्यासाठी पुरेसा आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी भारतातल्या शेतीच्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरती भाष्य केलं. आणि ते भाष्य म्हणजे भारतातल्या भूधारणेचा प्रश्न आहे. तो प्रश्न म्हणजे भारतातल्या भूधारणेचा प्रश्न आहे ना, आता खूप गंभीर झालेला आहे. लँड रिफॉर्म्स शिवाय आपण मॉडर्नाइज होऊ शकत नाही, आधुनिक होऊ शकत नाही. लँड रिफॉर्म्स हा एक मार्ग असतो. दुसरा जो मार्ग आहे तो इंडस्ट्रियलायझेशनचा आहे, औद्योगिकरणाचा आहे, जो संपूर्ण युरोपने स्वीकारलेला आहे, जो संपूर्ण चीनने आता स्वीकारलेला आहे. चीनने सुरुवातीला लँड रिफॉर्म्स केल्या, पण जमिनीमधनं त्यांना काही देश चालवावा आणि सगळ्या लोकांना उन्नत असं जीवन स्तर द्यावा हे शक्य झालं नाही, तेव्हा ते इंडस्ट्रियलायझेशनकडे गेले. मग भारतामध्ये आपल्याला 2 प्रश्नांचा नेहमी विचार करावा लागेल की भारतामध्ये लँड रिफॉर्म्स किती झाले आणि भारतामध्ये इंडस्ट्रियलायझेशन किती झालं. या दोन्हींवरती अंकुश आहे. लँड रिफॉर्म्स न झाल्यामुळे सामंतशाही टिकून आहे आणि सामंतशाही टिकून राहिल्यामुळे भारतातल्या भांडवली विकासावरती अंकुश आहे. भारतातला भांडवलदार हा भांडवलदार म्हणून विकास पावलेला नाही, तो मुख्यतः व्यापारी आहे. आणि ते कास्ट सेंट्रिक भांडवल आहे. मी ते एक पुस्तक तुम्हाला दाखवण्यासाठी आणणार होतो की अगदी अलीकडच्या काळामध्ये द हिंदूच्या एका पत्रकाराने एक पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की याच्यावर खूप अभ्यास उपलब्ध आहे की भारतातलं संपूर्ण भांडवल हे कास्ट सेंट्रिक भांडवल आहे. अंबानी, टाटा, बिर्ला, मफतलाल हे नावं सुद्धा तुम्हाला दर्शवतील की ते कास्ट आणि फॅमिली सेंट्रिक भांडवल आहे. आणि पूर्वीपासून आहे. नेहरूंनी याला आव्हान दिलं नाही. 1965 मध्ये भारतामधलं जवळजवळ 90% जो अर्थव्यवहार होता हा 75 घराणी सांभाळत होती आणि त्या फॅमिली फॉर्म्स होत्या. फॅमिलियल काय म्हणता येईल त्याला, ते कॅपिटल होतं, फॅमिली सेंट्रिक कॅपिटल होतं. आणि हे सामंती कॅपिटल आहे, हे भांडवलदार नाही आहे. टाटाची R&D नाही आहे, सगळ्यात मोठा भांडवलदार आहे. मी टाटाच्या कार्स बघा, ते फियाटकडनं इंजिन घेणार, आणखी कोणाकडनं इंजिन घेणार. मी टाटाच्या सगळ्या फॉर्म्स मी एकदा अभ्यासण्याचा प्रयत्न केला. सर्वच्या सर्व फॉर्म्स या फॉरेन कोलॅबरेशन सोबत आहे. तुम्हाला मारुती गाडी काढता येत नाही, मला सुझुकीची मदत घ्यावीच लागते. संपूर्ण तंत्रज्ञान आताच्या परिभाषेमध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा ही परकीय इंडस्ट्रियलिस्टशी अलायन्स करून कोलॅबरेट करूनच भारतीय भांडवलदार वर्गाला शक्य झालेला आहे. तो निखळ भांडवलदार वर्ग नाही, तो बनू शकत नाही, कारण त्याने भांडवलाचा विस्तार स्वतःच्या पुरता सीमित केलेला आहे.
युरोपसारखा नाही आहे. मूळ ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली किती वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, 400. तेव्हा सुद्धा अनेक व्यापाऱ्यांनी मिळून ही ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केलेली होती. भारतामध्ये असं घडत नाही. भारतामध्ये मुख्यतः तो व्यापारी भांडवलदार आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मणांचा सुद्धा समावेश होत नाही. तुम्ही काही नावं घ्याल ब्राह्मण भांडवलदारांचे, पण ते त्रोटक नावं काहीतरी पुढे येतील, गरवारे वगैरे, आणखी किर्लोस्कर वगैरे. पण ब्राह्मणांना भांडवलदार होता आलेलं नाही. खूप प्रयत्न करत होते ब्राह्मण भांडवलदार बनण्याचा. लोकहितवादींचा निबंध आहे की ब्राह्मणांनी उद्योजक बनावं. रानड्यांनी औद्योगिक परिषद स्थापन केली. भद्रलोक बंगालमधले त्यांनी खूप प्रयत्न केला की आपण भांडवलदार वर्ग बनावा याचा, पण ब्राह्मणांना सुद्धा भांडवलदार वर्ग बनता आलं नाही. मग ओबीसी, दलित, आदिवासी आणि मुस्लिमांमधल्या ज्या कनिष्ठ जाती आहे त्यांनी भांडवलदार बनण्याची प्रक्रिया भारतामध्ये आकाराला आलेली नाही. जे मोनोपॉलीज कॅपिटलवरती जे वर्चस्व धारण जे झालेलं आहे त्याचे अभ्यास सांगतात की भारतामधनं दलित, ओबीसी वगैरे या प्रवर्गामधनं व्यापारी भांडवलदार तयार झालेला म्हणजे भारत वर्ग समाज नाही. आणि तो वर्ग समाज नसल्यामुळे भांडवलशाहीच्या विकासावरती अंकुश आहे. आणि तो तसा असल्यामुळे संपूर्ण अरिष्ट आहे. भारतीय विकासाचं अरिष्ट काय, 88 देशांच्या भुकेचा इंडेक्स जाहीर होतो, हंगर इंडेक्स. त्याच्यामध्ये 88 देशांच्या यादीमध्ये भारत 66व्या क्रमांकावर आहे. 140 देशांच्या अभ्यासाचा ग्लोबल मॉनिटरिंग रिपोर्ट, 140च्या आसपास देश असतात, दरवर्षी तो रिपोर्ट जाहीर होतो. दरवर्षी एज्युकेशन इंडेक्स त्याच्यामधनं निघतो. भारत 127, 25, 126व्या क्रमांकावर आहे आणि अनेक वर्षांपासून सलग तिथेच आहे. तुम्ही म्हणजे भुकेचा निर्देशांक बघा, मानवी विकासाचा निर्देशांक बघा, शैक्षणिक विकासाचा निर्देशांक बघा, लँड रिफॉर्म्स बघा. भारतामध्ये एकूण जी लँड रिफॉर्म झालेल्या आहेत म्हणजे डाव्यांनी पश्चिम बंगालमध्ये केल्या, काँग्रेसने केल्या इंदिरा गांधींच्या काळामध्ये, आणि या सगळ्या गडबडीमध्ये विनोबा भावे वगैरेंच्या धर्मदाय पद्धतीने काही प्रकारच्या लँड रिफॉर्म झाल्या. एकूण भारतामध्ये लँड डिस्ट्रीब्युटेड लँड जी आहे ती एकूण लँडच्या 1% आहे. म्हणजे 100 एकर जर भारतामध्ये जमीन असेल तर फक्त 1 एकर जमीन ही डिस्ट्रीब्यूट झालेली आहे गेल्या 65 वर्षांमध्ये. आणि लँड रिफॉर्म जर आपण करू शकलो नाही आणि इंडस्ट्रियलायझेशन जर आपण करू शकलो नाही तर भारत हा मॉडर्नाइज होऊ शकत नाही. भारत हा सामंतशाहीच्या विरोधातली चळवळ पुढे नेऊ शकत नाही. संपूर्ण मराठवाड्यामध्ये इंडस्ट्रीचा अभाव आहे. कुठे इंडस्ट्री? औरंगाबादमध्ये. ती काही भौगोलिक कारणामुळे औरंगाबादमध्ये आहे, ती मराठवाड्याची थोडी इंडस्ट्री. ती एक शहरामध्ये एक विशिष्ट अशा काळामध्ये इंडस्ट्रियल ग्रोथ झाला, अन्यथा मराठवाड्यामध्ये इंडस्ट्री नाही. मग जर लँड रिफॉर्म्स नसतील, बाबासाहेबांच्या लँड रिफॉर्म्सचा एक कळीचा मुद्दा मराठवाड्यातल्या दलितांच्या जमिनींच्या संदर्भामध्ये होता, पण ते त्याला पूर्णत्वाला नेऊ शकले नाही. ते एक मनुष्य काय काय करणार होता हा तो प्रश्न होता. मग एका बाजूला लँड रिफॉर्म्स नाही आणि दुसऱ्या बाजूला इंडस्ट्रियल ग्रोथ नाही. या पार्श्वभूमीवरती भारतामधलं हे संपूर्ण सामंतशाहीतलं एक प्रकारचं अरिष्ट भारतामधलं हे तयार झालेलं आहे. आणि याच्यामधून भारतामध्ये मोठा गंभीर पेच सामाजिक आर्थिक अविकासाचा तयार झालेला आहे. आणि फॅसिझमचंही मूळ तुम्हाला याच्यामध्ये दिसेल की भारतीय विशिष्ट अशा एक फॅसिस्ट विचारांचा विकास भारतामध्ये 100 वर्षांपासून होतोय. तो केवळ आता मोदी सरकार आलेला आहे म्हणून नाही, त्याची मुळं तुम्हाला 100 वर्ष जुनी दिसतील. आणि या संपूर्ण फॅसिस्ट संघटनांचा आटोकाट प्रयत्न आहे की भारतामधली जाती व्यवस्था होता होईल तेवढी अबाधित ठेवायची. तुम्ही सगळं बघा, हिंदू महासभेचं पॉलिटिक्स बघा, मुस्लिम लीगचं पॉलिटिक्स बघा, तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पॉलिटिक्स बघा, तुम्ही बजरंग दल, ते नाव बघा बजरंग दल, की ते बहुजनांसाठी काढलेलं बजरंग दल आहे, की ते माकड म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. हिंदू विश्व हिंदू परिषद आहे आणि त्याच्यावरती ती संतांची परिषद आहे. त्याच्यामध्ये एक हायरार्की आहे. त्यांचा सगळा आटोकाट प्रयत्न आहे की भारतामधली जी जाती व्यवस्था आहे ती जाती व्यवस्था कुजत ठेवायची आणि भांडवलशाहीचे लाभ हे विशिष्ट अशा वर्गापर्यंत सीमित ठेवायचे. आणि ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये भारतामधला फॅसिझम, त्याची खूप वेळा तुलना युरोपमधल्या फॅसिझमशी होते, पण मला ते फारसं योग्य वाटत नाही. कारण युरोपमधला जो फॅसिझम होता तो विशिष्ट अशा भांडवलशाहीच्या अरिष्टामधनं निर्माण झालेला होता. हे इंगोले सर आपल्याला कदाचित नीट सांगू शकतील पॉलिटिकल सायन्सचे की भांडवलशाहीतल्या अरिष्टामधनं हुकुमशाही कशी आलेली होती. आणि जेव्हा ते अरिष्ट भांडवलशाहीने सोडवलं तेव्हा तिथल्या फॅसिझमचाही लोप झाला, फॅसिझमचाही निराश झाला आणि पुन्हा ते लोकशाही देश बनले. भारतामधल्या फॅसिझमचा उदय हा वर्ग व्यवस्थेतल्या अरिष्टामध्ये नाही आहे, तो जाती व्यवस्थेतल्या अरिष्टामध्ये आहे. आणि जाती अंतच्या चळवळी होता होईल तेवढ्या रोखून ठेवण्याचा प्रयत्न या फॅसिस्ट संघटनांचा आहे. भारतातलं मोदी सरकार गेलं तर भारतातला फॅसिझम संपत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणतं पद आहे ते, सरसंघचालक दलित झाला तर भारतातला फॅसिझम संपत नाही. ही चर्चा सुरू झाली होती मध्ये, दलित होणार का? दलित होण्याने भारतातल्या फॅसिझमचं आव्हान संपणार नाही.
भारतातल्या फॅसिझमचं आव्हान हे मूलतः हे जाती व्यवस्थेच्या चळवळीच्या विरोधातनं तयार झालेलं आव्हान आहे. तुम्ही टिळकांपासून बघा, ते सत्यशोधक चळवळीचे विरोधक आहेत. गांधी, नेहरू, राधाकृष्णन, हे सगळे, राजेंद्र प्रसाद, हे सरसकट सगळे लोक हे आंबेडकरी चळवळीचे विरोधक होते. त्याच्यासाठी मोठा इतिहास आहे. हिंदू कोड बिलचं काय झालं आपण पाहू शकतो. ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला अभ्यास येईल की होता होईल तेवढा ही जी जात सामंतशाही आहे, ही जात सामंतशाही कुजवत ठेवायची आणि मोठा वर्ग हा याच्यामध्ये दबलेल्या अवस्थेमध्ये ठेवायचा, हे या फॅसिझमचं आंतरिक उद्दिष्ट आहे. आणि याच्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. भारतामध्ये जगातला सगळ्यात मोठा शोषितांचा वर्ग आहे आणि तो 100 कोटींचा आहे. चीन भारतापेक्षा मोठा आहे, पण वंचितांचा समूह, जिथे लोक भुकेलेले आहेत, शिक्षण नाही आहे, फक्त 12% भारतामध्ये फंक्शनल लिटरसी आहे. आपण ते 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचे भाषणं खूप भक्तिभावाने ऐकतो. आपण म्हणजे इथला सभागृहात बसलेले लोक नाही, पण लोक ऐकतात. किंवा सेन्ससचा डेटा आपण खूप श्रद्धेने वाचतो की किती लोक हे भारतामध्ये साक्षर झालेले आहेत. पण ज्याला फंक्शनल लिटरसी म्हणतात, की तुम्हाला एक वृत्तपत्रातला अग्रलेख वाचता यायला पाहिजे, तुम्हाला मी जे बोलतो आहे भाषण, हे भाषण समजलं पाहिजे, ह्या स्वरूपातली जी लिटरसी आहे, किंवा हा लेख आहे, हा एक लेख वाचता यायला पाहिजे, ह्या स्वरूपातली अशा पातळीवरची लिटरसी अचीव केलेला जो सेक्शन आहे भारतातला, तो फक्त 12% आहे. मग 88% जे लोक आहेत त्यांच्यावरती एकच पर्याय त्यांच्या पुढे राहतो, तो म्हणजे की ते स्वतःचं शरीर एक श्रमजीवी म्हणून ते स्वतःचा श्रम हे बाजारामध्ये विकण्यासाठी ते स्वतःला उभं करतात श्रमाच्या बाजारामध्ये. आणि भारताची भांडवलशाही अशी आहे की जिथे यंत्रापेक्षा मानवी श्रम हे जास्त स्वस्त आहेत. म्हणून तुम्ही बघा, सगळे खड्डे भारतामध्ये कोण खोदतं, सगळे रस्ते भारतामध्ये कोण बांधतं, धरणं कोण बांधतं, कारखान्याच्या गेटवरती किती लोक उभे असतात, सेट नेट परीक्षा हे इंटरव्ह्यूला किती लोक येतात. मोठ्या प्रमाणावरती असा वर्ग ठेवला जातो की जो वर्ग श्रमजीवी म्हणून किंवा बेरोजगार म्हणून तो भारतामध्ये उपस्थित राहील, ज्याच्यामुळे श्रममूल्यावरती नियंत्रण येईल. अमेरिकेमध्ये मी खूप वाचन मधल्या काळामध्ये केलंय की हे हाऊसमेड्स काय आहेत अमेरिकेमधल्या, त्या कारणी कशा येतात. माधुरी दीक्षित म्हणाले की मला परवडलं नाही अमेरिकेमध्ये हाऊसमेड, ते काय आपण म्हणतो घर मोलकरीण मिळवणं. ती खोब्रागडे नावाची बाई, ते भारतामधनं दुसरी दलित बाई घेऊन गेली होती ना अमेरिकेमध्ये मोलकरीण म्हणून. तर वर्ग समाज, जेव्हा तुम्ही निखळ वर्ग समाज बनाल, तेव्हा बौद्धिक श्रम आणि शारीरिक श्रमामध्ये एवढी तफावत राहणार नाही. पण भारताला ब्राह्मणी संपूर्ण विचार प्रणालीचं सातत्य असल्यामुळे बौद्धिक श्रम हे वरच्या दर्जाचे मानणे आणि मोठा समूह हा त्यांच्या शारीरिक श्रमाच्या विक्रीसाठी त्यांना त्या स्तरावरती त्यांचा जीवन स्तर ठेवणे, यामध्ये भारतातल्या वरच्या वर्गाला यश मिळालेलं आहे. आणि ते बनून राहावं यासाठी फॅसिझम, ते बनून राहावं यासाठी हिंदुत्ववादी संघटना आहे, ते बनून राहावं यासाठी धार्मिक संपूर्ण विचार आहे की जिथे तुम्हाला जातीय विषमता ही नॅचरल वाटावी, नैसर्गिक वाटते. आपल्याला नैसर्गिक वाटतं. लोक इथे बसलेल्या सभागृहाविषयी मी बोलत नाही, पण बाहेर तुम्हाला ते नैसर्गिक वाटतं. दलितांविषयी एक स्टिरियोटिपिकल एक प्रकारची जाणीव आहे, ब्राह्मणांविषयी एक स्टिरियोटिपिकल जाणीव आहे, आणि तुम्हाला नॅचरल वाटते की हे ब्राह्मण आहे हे असे असणारच, हे दलित आहे असे असणारच, हे आदिवासी आहे, हे ओबीसी आहे, हा शेतकरी आहे, हा भामटा राजपूत आहे, हा फलाना आहे वगैरे. ह्या सगळ्या जाणीवा ह्या नॅचरल वाटणे, यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक राजकारण हे अपरिहार्य. आणि याला आव्हान देईल अशा प्रकारे दलित चळवळ नाही. आणि तिथे आंबेडकरांचा पण कोणता वारसा मिळाला. धम्म चळवळ ही कर्मकांडांमध्ये व्यस्त आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल छोटीशी, मी संपवतोय 5 मिनिटात, की मेंढक नावाचा एक जमीनदार हा बुद्धाकडे गेला की मला तुमच्या धम्मामध्ये यायचं आहे. तर भिक्खू संघाने त्याला अट लादली त्याच्यावरती. ते असं म्हणाले की तुझ्या शेतावरती जे 100 भूदास आहेत त्यांना तू आधी मुक्त कर आणि मग तुला आम्ही धम्माची दीक्षा देऊ. मग हा मेंढक परत गेला त्या गावामध्ये, त्याच्या राज्य, छोटंसं राज्य जे त्या प्राचीन काळात, तो गेला. त्याने ते 100 दास मुक्त केले. त्यासाठीचा जो विधी होता तो विधी केला आणि त्याने जाहीर केलं की मी माझ्या जमिनीवरचे 100 दास मुक्त केलेले आहेत. तेव्हा मेंढकाला धम्माची दीक्षा घेता आली. याचा अर्थ असा आहे की जर आपण धम्माचा वारसा सांगणार असू तर याचा आपल्यासाठी अर्थ असा आहे की ज्या ज्या काळामध्ये आपण धम्माचा वारसा सांगू त्या काळामधल्या ज्या शोषण व्यवस्था आहेत त्या शोषण व्यवस्थेच्या विरोधात उभं राहणे हे धम्म स्वीकाराची पूर्वअट बनते.
आज जर भांडवलशाही असेल, साम्राज्यशाही असेल, जातीव्यवस्था असेल, पितृसत्ता असेल, तर तिच्या विरोधामध्ये जर तुम्ही उभा राहत असाल तरच तुम्ही धम्माचे अनुयायी होऊ शकता, तरच तुम्ही धम्माचे पुरस्कर्ते होऊ शकता. धर्म म्हणजे कर्मकांड पद्धतीने विहार बांधणे आणि त्याचं स्पिरिच्युअलायझेशन करणे, त्याचं एक प्रकारचं ज्याला आपण काय म्हणूयात की कर्मकांडांमध्ये जे आता संपूर्ण धम्म चळवळ आहे ते धम्म चळवळ पुढे नेऊ शकत नाही बाबासाहेबांचं. द बुद्ध अँड इज धम्ममध्ये खूप सुंदर भाग आहे, व्हॉट इज धम्म अँड व्हॉट इज नॉट धम्म. धम्म म्हणजे काय आणि धम्म म्हणजे काय नाही. तुम्ही जर तो वाचला तर तुम्हाला असं दिसेल की जे जे म्हणून बाबासाहेबांनी धम्म म्हणजे नाही सांगितलं ते सगळं धम्मामध्ये आहे, आणि जे जे म्हणून काही धम्म आहे असं सांगितलं त्याचा अभाव आहे. 22 प्रतिज्ञांचा अभाव तुम्हाला व्यवहारामध्ये काय दिसणार आहे? तुम्हाला कुठल्या गोष्टी दिसत आहेत? धम्म चळवळ भारताची धम्म आत्ता ज्या रूपात आहे ती दलितांची मुक्ती करू शकत नाही. ज्या ट्रेड युनियन्स आहेत, दलितांच्या संघटना आहेत अनुसूचित जाती जमातींच्या, त्या त्यांच्या व्यक्तिगत आणि प्रमोशन आणि तत्सम लाभांमध्ये बंदिस्त आहेत. त्यांना भांडवलशाहीच्या अंताचं जे भान बाबासाहेबांना होतं, जे ट्रेड डिस्प्यूट बिल विरोधामध्ये बाबासाहेब उभे राहतात आणि पूर्ण इंडस्ट्रीयल जी काही पूर्ण कॅपिटल आहे त्याच्या विरोधामध्ये उभे राहतात, ते स्टेट्स अँड मायनॉरिटीज लिहितात, ते स्मॉल होल्डिंग्सवरती निबंध लिहितात आणि चळवळ उभी करतात. तो वारसा हा अनुसूचित जाती जमातींच्या संघटनांना नाही आहे. दलित पक्षांना बाबासाहेबांचा क्रांतिकारी वारसा नाही आहे. कुठे कुठे कोणता पक्ष तुम्हाला असा दिसेल की जो या इंडियन जी काही भारतीय स्वतंत्र मजूर पक्ष जो आहे, इंडिपेंडंट लेबर पार्टी आहे किंवा बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो रिपाई आहे त्यावरती उभा असलेला दलित पक्ष तुम्हाला दिसणार नाही. ते आनंद तेलतुंबडे म्हणतात तसा ते सत्तेचा शेपूटवादी पाठपुरावा करतायत की ते सत्तेच्या शेपटाला धरून आहेत. आणि भांडवलशाहीमध्ये काय आहे की ज्या ज्या जातीच्या रचनेमध्ये जिथे जिथे ज्या जाती स्थिरावलेल्या होत्या त्या स्थानानुसार त्यांना भांडवली रचनेमध्ये कोऑप्ट करून घेतलं जातं. म्हणजे बाबासाहेबांनी तक्रार केलेली आहे की मला वित्तमंत्री करायला पाहिजे होतं, मला गृहमंत्री करायला पाहिजे होतं, मला लेबर मिनिस्टर का केलं. आणि रामदास आठवलेपर्यंत तुम्हाला दिसेल की ते सामाजिक काय म्हणतात त्याला, कोणता मंत्रीपद म्हणतात, तर जाती व्यवस्थेमध्ये जे स्थान होतं दलितांचं त्या स्थानाला अनुरूप भांडवली सत्ता रचनेमध्ये त्यांना सामावून घेतलं जातं. आणि हे जे सामावलेपण आहे याला दलित पक्ष आव्हान देत नाहीत. रामविलास पासवान, उदित राज, रामदास आठवले हे या सत्तेचे हे जे तियम आणि चतुर्थ दर्जावरचं पातळीवरचं सामावलेपण आहे हे या पक्ष संघटनांना आव्हानात्मक वाटत नाही. त्यामुळे ज्या संघटनांनी जो विचार घेऊन दलित पक्ष संघटना उभ्या आहेत तो आंबेडकरांचा वारसा सांगण्यासाठी बिलकुल ते कटिबद्ध नाही आहेत. ना त्यांच्या संघटना आहेत, ना धम्माची चळवळ आहे, ना ट्रेड युनियन्स आहेत, ना राजकीय पक्ष आहेत. मग या पार्श्वभूमीवरती दलित कुठे आहेत? आता त्याच्या तपशिलामध्ये मी जाणार नाही, पण अत्यंत विपन्न अवस्थेमध्ये भारतामधले दलित, आदिवासी, मुस्लिमांमधल्या खालच्या जाती, अदर बॅकवर्ड क्लासेस आणि पिझंट्री शेतकरी जे आहेत ते भारतामध्ये आहेत. आणि प्रचलित जे काही संपूर्ण सांस्कृतिक धार्मिक राजकीय राजकारण जे आहे हे राजकीय जे चळवळी आहेत त्या आंबेडकरी संपूर्ण विचारांपासून त्या खूप लांब गेलेल्या तुम्हाला दिसतील. आणि या पार्श्वभूमीवरती दोन गोष्टी आवश्यक बनतात. एक जी आहे ते फुले आंबेडकर वादाचा विकास. तुम्ही शेड्यूल कास्ट फेडरेशनचं मॉडेल घेऊन पुढे जाऊ शकत नाही. दलितांवरती ॲट्रॉसिटी शिवाय दुसरं काही त्यांच्या हाती लागणार नाही जर ते शेड्यूल कास्टपर्यंत सीमित जर त्यांच्या संघटना आणि त्यांच्या चळवळी राहिल्या तर. दलित फुले आंबेडकर वादाचा विकास हा एक मुद्दा बनतो. आणि दुसरा जो मुद्दा बनतो तो मुद्दा म्हणजे यालाच जोडून आहे की केवळ जातीच्या संघटना न करता वेगवेगळ्या जातींमधले जे शोषित वर्ग आहेत त्या शोषितांची वर्गीय एकजूट बांधणे आणि स्वतःच्या दुष्टशक्ती हेरून शोषण व्यवस्थेमधले अंतर्विरोध आपल्याला हेरता यायला पाहिजे. की सिमिलरली प्लेस्ड सेक्शन्स कोणते आहेत समाजामध्ये, शेतकऱ्यांमधला दडपलेला वर्ग कोणता आहे, आदिवासींमधला दडपलेला वर्ग कोणता. तर ह्या वेगवेगळ्या जातींमधल्या विस्थापितांची शोषितांची एकजूट बांधणे हे एक वर्गीय राजकारण भारतामध्ये जे राजकारण असेल ते आंबेडकरी राजकारण असू शकतं. एकजातीय आणि केवळ शेड्यूल कास्ट अशा स्वरूपाचं केवळ ओबीसींचं पण राजकारण आहे ना, ते पण फुल्यांचा आणि आंबेडकरांचा वारसा सांगून राजकारण करतात. नोमॅडिक ट्राईब्सचे पण करणार किंवा वेगवेगळ्या आरक्षणाच्या मागण्या करणार. धनगर म्हणणार आम्हाला आदिवासी करा, जाट म्हणणार आम्हाला ओबीसी करा, मराठा म्हणणार आम्हाला ओबीसी करा. तुम्ही जातीच्या परिभाषेमध्ये बोललात तर तुम्ही अडकणार, तुम्ही त्याच शोषणाच्या संपूर्ण रचनेमध्ये अडकणार आणि अल्पस्वल्प अशा लाभांसाठी तुम्ही जातीच्या अस्मितांचं आणि एक प्रकारचं
फसवणुकीचं राजकारण करण्यामध्ये वेगवेगळ्या जाती आणि जातींमधले उच्चभ्रू. तुम्ही एक बघा की सर्व जातींच्या संघटनांचं धुरीणत्व करणारे त्या जातींमधले उच्चभ्रू आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या जातींमधला जो शोषित समूह आहे त्याचं वर्गीय आकलन करावं लागेल आणि त्याचं वर्ग संघटन बांधावं लागेल आणि त्यासाठी फुले आंबेडकरवादाचा नव्या रूपामध्ये विकास करावा लागेल. इथे मी थांबतो. मला माफ करा, मी थोडं तुमचा वेळ आणखी पुढे दिला. सॉरी फॉर दॅट आणि धन्यवाद.